वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणाधिसेवितम् कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। हरि ओम श्री गणेशाय नमः। गण गण गणात बोते जय जय अजजिता सर्वेश्वरा हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा दीनबंधो पाहि माम्। हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शरदेन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वते नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जय अज अजित सर्वेश्वरा हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणी वरा दीनबंधो पाहि माम्। कालपर्यंत आपण गजानन विजय या ग्रंथाच्या प्रथम अध्यायाचं चिंतन केलेलं आहे। आज दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी दासगुण महाराज पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला नमन करतायत, काही विशेषण देत आहेत। तो भगवान परमात्मा अज आहे। अज म्हणजे ज्याला जन्म नाही असा आहे। तो भगवान परमात्मा अजित आहे म्हणजे त्या भगवान परमात्म्याला कोणी जिंकू शकत नाहीये। सर्वेश्वर आहे, तो सर्वांचा ईश्वर आहे। आणि पुन्हा तो भगवान परमात्मा असा राहतो कुठं नेमका तुमचा हा भगवान परमात्मा? हे चंद्रभागा तटविहारा, आमचा असा अजित सर्वेश्वर भगवान परमात्मा चंद्रभागेच्या तट तीरावर असणार राहतो। तो कसा आहे? पूर्ण ब्रह्म आहे, रुक्मिणीचा वर आहे, अशा असणाऱ्या भगवंता हे पांडुरंगा दीनबंधू पाहि माम, दिनाच्या बंधू असणाऱ्या भगवंता आमचं तू रक्षण कर। तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे शिन, पुढे माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्याते। हे भगवंता हे पंढरीश पांडुरंग परमात्म्या तुझ्या वशिल्या वाचून, भगवंताचा वशिला म्हणजे भगवंताची कृपा। हे भगवंता तुझ्या कृपेशिवाय असणार आहे ना अवघेच देवा आहे शीन, हे सगळं असणार शीन नाम कष्टदायक आहे, कष्ट देणार आहे। कशा प्रकारे हे व्यर्थ आहे हे वर्णन करताना महाराज म्हणतात, कुडी माझी नसल्या प्राण, जसा हा कुडी म्हणजे हा देह, देहाला कुडी हा शब्द आलेला आहे। या कुडीमध्ये असणाऱ्या या देहामध्ये जर प्राण नसेल तर त्या मढ्याला कोणी विचारतं का? कोणी विचारत नाही। लगेच काढा म्हणतात, लगेच त्याला जाळा म्हणतात। जसं प्राणाशिवाय असणाऱ्या या देहाला किंमत नाहीये, तसं तुझ्या कृपेशिवाय या असणाऱ्या जन्माला या देहाला असणारी किंमत नाहीये। सरोवराची दिव्य शोभा तो यामुळे पद्मनाभा, रस भरितात लागाभा टरफला ते महत्वानी। एखादं सरोवर आहे, सुंदर असं सरोवर आहे, त्या सरोवराची शोभा कुठपर्यंत आहे? दासगुरु महाराज म्हणतात, जोपर्यंत त्या सरोवरामध्ये पाणी आहे तोपर्यंत त्या सरोवराची शोभा आहे। आणि एकदा का पाणी आटलं की तिथं कोणी फिरकत सुद्धा नाहीये, त्या सरोवर असणारं शुभिवंतही दिसत नाहीये। किंवा असणारं एखाद्या रसभरीत आतला गाभा टरपला ते महत्वानी, एखादा असणारं
फळ वगैरे आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण शेंगा घ्या, भुईमुगाच्या शेंगा घेत असताना आपण विकत घेतो 1 किलो 2 किलो. ते घेत असताना टरफलाची काही गरज आहे का हो? काहीच गरज नाहीये. पण तरीही आपल्याला टरफल घ्यावं लागतं. कशामुळं? रसभरीत आतला गाभा यामुळं असणार आपल्याला काय करावं लागतं, त्या शेंगदाण्यामुळं आपल्याला ते टरफलही घ्यावं लागतं. तद्वत आता सिद्धांत सांगत आहेत ऐका. तुझी कृपा त्याच परी, शरणागता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी, हेच आहे मागणे. तसं हे भगवंता, तुझी असणारी जर कृपा प्राप्त झाली तर जो शरण आलेला आहे त्याला असणार समर्थ तुझी कृपा करू शकते. तुझ्या कृपेनं तू कुणालाही आणि काहीही बनवू शकतो भगवंता. पाप ताप दैन्यवारी, हेच आहे आमुचे मागणे. तुझ्या कृपेनं बरंच काही होतं भगवंता, पण आमचं मागणं काही जास्त नाही बरं का. मात्र म्हणताना अशी स्तुती करू करू काय काय हा दास गुण मागून घेईल असं असणार कदाचित तुम्हाला वाटेल. पण भगवंता, आमचं मागणं काही जास्त नाही बरं का. आमचं मागणं एवढंच आहे, आमचं पाप ताप दैन्य हे असणार तुम्ही निवारण करा, एवढंच माझं मागणं आहे. मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निगुण. तेने बंकटलाला लागून, हुरहुर वाटू लागली. मागच्या अध्यायामध्ये तुम्ही आम्ही चिंतन पाहिलेलं आहे. बंकटलालांनी असणार गजानन महाराजांना पाहिलेलं आहे, त्यांच्याशी संवाद झाला, दर्शन झालेलं आहे. आणि त्यानंतर जेवण वगैरे करून त्या ठिकाणावर असणारे गजानन महाराज निघून गेलेले आहेत. बंकटलालाच्या मनाला सारखी हुरहुर लागलेली आहे. सुंदर अशी गुरुमाय भेटली होती आम्हाला, सुंदर अशा महात्म्यांचं दर्शन झालं होतं, ते महात्मे निघून गेले म्हणून सारखं मनाला त्या ठिकाणी हुरहुर वाटू लागलेले, सारखं मनाला कसं तरी वाटू लागलेले, सारखा मनाला वियोग रूपी व्यथा त्या ठिकाणी महाराज जाळू लागलेली आहे. गोड न लागे अन्न पाणी, समर्थाचा ध्यास म्हणी. नहाले दृष्टी पासोनी, गजाननाचे रूप ते. आता जेवू वाटत नाहीये, सारखं मनामध्ये श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन सारखं डोळ्यासमोर असणार रूप दिसायचं. जेवायला ताट वाढल्याच्या नंतर अन्न पाणी गोड लागत नव्हतं. सारखं समर्थांचा गजानन महाराजांचा ध्यास मनामध्ये होता. कधी एकदा गजानन महाराज भेटतील, गजानन महाराज कुठे गेले असतील, कुठे बसले असतील, काय खात असतील, असं सारखं वाटायचं. न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूपते. आणि महात्म्यांचं दिव्य असं तेज असतं महाराज, त्या तेजामुळं असं वाटतं की हे दृष्टीपुढं सारखं रूप त्या महात्म्याचं असावं. आणि सारखी ती छवी या बंकटलालाच्या डोळ्यासमोर दिसू लागलेली आहे की स्वरूपवान कसे आहेत, कांतिमान दैदिप्यमान असे असणारे गजानन महाराज सारखे असणारे डोळ्यासमोर दिसत आहेत. अशी अवस्था या ठिकाणी महाराज बंकटलालाची झालेली आहे. जिकडे पहावे तिकडे भास, हो लागला त्याचा खास. याचे नाव श्रोते ध्यास, उग्यान सती पोर चेष्टा. ध्यास ध्यास म्हणजे काय नेमकं? दासगुण महाराज या ओळीमध्ये तुम्हाला आम्हाला ध्यासाची व्याख्या सांगतात बरं का. जिकडे पाहावे तिकडे भास, जिकडं पाहिलं तिकडं असणार भगवान परमात्माच आहे असं त्यांना भास व्हायचा. जिकडं पाहिलं तिकडं गजानन महाराज आहेत असा भास व्हायचा. इकडे गजानन महाराज दिसतात का काय, तिकडे दिसतात का काय, अशा प्रकारे त्यांना भास होऊ लागलेला आहे. आणि याचे नाव श्रोते ध्यास. श्रोते हो, याच नाव ध्यास आहे. एखाद्या असणाऱ्या गोष्टीचा आपण ज्या वेळेस ध्यास घेतो, ही गोष्ट झाली पाहिजे त्यावेळेस कुठेही आपल्याला तीच असणारी काय गोष्ट दिसत असते. कंसाने कृष्णाचा ध्यास घेतला महाराज, आणि मग त्यामुळे झालं काय, कंसाला आसनी शयनी गोविंद, झोपताना हे असणारा देव दिसायचा, खातानी देव दिसायचा, ध्यास घेतला महाराज. गोपिकांनी भगवान कृष्णाचा ध्यास घेतला, त्यांना असणार प्रत्येक ठिकाणी कृष्ण दिसायचा, प्रत्येक ठिकाणी कृष्ण दिसायचा. हे ध्यासाचा असणारा परिणाम आहे. हे ध्यास म्हणजे उग्यान सुती पोर चेष्टा, हे ध्यास म्हणजे पोरांचा खेळ नाहीये. हा ध्यास होण्याकरता मोठी अवस्था लागते, मोठं पुण्य लागतं, असं वर्णन दासगुण महाराज करत आहेत. चुकलेल्या धेनुची वस शुद्धी करी साची, तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुद्ध हो.
चुकलेली असणारी एखादी गाय आहे, गाय चुकली, वासराला हुरहुर लागते, आपली आई नाहीये, आपली गाय नाहीये, आपली आई नाहीये. आणि मग ते वासरू जसं त्या गायीचा शोध घेत घेत फिरतं, हिंडतं, इकडं तिकडं पळतं, इथे गाय दिसेल, तिथं गाय दिसेल, इथं मला माझी आई भेटेल, तिथं मला माझी आई भेटेल, अशी असणारी अवस्था बंकटलालाची झालेली आहे. विबुध हो हे श्रोत्यांनो, अशी अवस्था बंकटलालाची झालेली आहे. हे हित गुज सांगावया, जागा नव्हती कोठे तया, वडिला पासी बोलावया, छाती त्याची होईना. हे हितगुज, हे मनामधलं असणारी जी गोष्ट आहे ना, गुप्त गोष्ट आहे, ही सांगायला कुठे जागा नव्हती. कारण की गुप्त गोष्टी ह्या कोणालाही सांगता येत नसतात. काही ठराविक व्यक्ती असतात, काही ठराविक असणारे माणसं असतात की त्यांना आपण आपल्या मनातील गुप्त गोष्टी सांगू शकतो. तर मग ही गुप्त गोष्ट सांगायला कोणतीच जागा सापडत नव्हती. कोणाला सांगावं? कारण की गोष्ट सांगितल्याशिवाय माणसाचं मन जरा हलकं होत नसतं बरं का. म्हणून वडिलापासी बोलावया, वडील जवळचे होते, पण वडिलांजवळ ही गोष्ट बोलून दाखवायला छातीनाम हिम्मत त्या ठिकाणी बंकटलालाची होत नव्हती. ऐशा रीती चित्ती भले, विचाराचे काहूर झाले, शेगाव अवघे धुंडाळिले, परिण पत्ता लागला. ऐशा रीती चित्त भले, अशा प्रकारानं असणार महाराज चित्त काय झालेलं आहे. गजानन महाराजाचा शोध घेऊ लागलेला आहे. चित्तामध्ये गजानन महाराजाचं चिंतन आहे. शेगाव अवघे धुंडाळलेले, सगळं शेगाव पालथ घातलं बंकटलालांनी, पण तरीही त्यांना समर्थ गजानन महाराज दिसलेले नाहीयेत. घरी येता वडील पुसती, भवानी राम सन्मती, बाळा तुझी आज वृत्ती, कारे झाली चंचल. घरी आलेला आहे. दिवसभर असणारे इकडं तिकडं फिरायचं, गजानन महाराज कुठं दिसतायत का पाहायचं. आणि मग रात्री घरी आल्याच्या नंतर त्यांच्या वडिलांचं नाव बंकटलालांच्या भवानीराम. त्या असणाऱ्या भवानीरामांनी विचारलं, बाळा तुझी आज वृत्ती, तुझं असणार मन, असणार कार्य झाले चंचळ. तू असणारा एवढा चंचळ का झालास? एवढा चंचळ तू नव्हता, एके ठिकाणी राहून साधना करणारा होता. पण आज पाहतो तर आज तुझा असणारा घराला पाय लागत नाही. हे नेमकं अशी काय गोष्ट झालेली आहे की म्हणून असणार तू एवढा चंचळ झाला, म्हणून एवढा घराच्या बाहेर हिंडतोय, म्हणून एवढ्या घराच्या बाहेर फिरतोय? काय गोष्ट आहे तुम्हाला सांग, असं भवानीराम विचारत आहेत. चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे म्लानपणा, ऐशा असह्य यातना, होती कशाच्या सांग मज. प्रत्येक काम करत असताना तू उत्साहानं प्रत्येक काम करायचास. बंकटलाला सांग, असं काय झालं की आज असणार तुझ्या चित्तामध्ये उत्साह वाटत नाहीये? काम करायचं म्हणून करतोस, तुझा असणार सुंदर असं मुख सारखं हसत राहायचं, पण आज नेमकं काय झालं बंकटलाला सांग की फुलासारखं तुझं मुख कमल सुकून गेलेलं आहे? अशा काय तुला असणाऱ्या यातना होतात, काय दुःख होतं आणि कशाच्या होतात ते मला तू सांग, असं भवानीराम बंकटलालांना विचारू लागलेले आहेत. तू पोऱ्या तरणा ज्वान, नाही कशाची तुला वाण, ऐसे साच असोन चिंता तूर दिसतोसी. अरे बंकटलाला, तू पोऱ्या तरणा ज्वान, तू असणारा तरुण, ज्वान म्हणजे असणारा जवान, तू तरुण आहेस, तू असणारा जवान आहेस, तुला कशाची वाण आहे? वाण म्हणजे कमी, तुला कशाची कमी आहे सांग म्हटले. आपल्या घरी कशाची कमी नसताना, एवढं खरं असताना तू चिंतातुर का आहेस हे मला तू सांग, असं विचारत आहेत. किंवा शरीरी काही व्याधी, होतसे ती सांगाधी, चोरून पुत्र ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला. अरे बंकटलाला, तुझ्या असणाऱ्या शरीरामध्ये एखादं तुला दुखणं आहे का? काही काही दुखणे सांगता येत नाहीयेत म्हणून माणूस सहन करत असतं. काही काही दुखणे सांगत नाही किंवा सांगता येत नाही किंवा सांगायला लाज वाटते किंवा सांगू वाटत नाही येत. असं काय झालंय का पुत्रा? सांग, तुला एखादं दुःख झालंय का? एखादा रोग जडलाय का? तुला जर काही वाटत असेल तर मला सांग बर का पुत्रा. हे बंकटलाला, माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवू नको. आणि शास्त्र तर आहे की आपल्या वडिलापासून मुलानं कोणती गोष्ट लपवायला नाही पाहिजे, म्हणून मनामध्ये कोणताही संकोच ठेवू नकोस. आणि तुझ्या मनामध्ये काय असणारी चिंता आहे ती मला तू सांग. काहीतरी सांगून केले त्याचे समाधान,
पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. वडिलांनी एवढं असणारं जीवाभावानं विचारलेलं आहे, पण कसं आहे, काही ठराविक माणसं असतात त्यांनाच आपण काही गोष्टी सांगत असतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगत नाही येत. म्हणून असणाऱ्या वडिलांनी एवढं तळमळीनं विचारलं तरी सुद्धा असणार महाराज वडिलांनी विचारलं तरी काहीच सांगितलं नाही. काहीतरी उडवा उडवीचं असं उत्तर दिलं आणि पुढ्या गजानन महाराजांचा शोध करण्याकरता बंकटलालजी हे शेगाव नगरामध्ये फिरू लागलेले आहेत. बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा. बंकटलालाच्या शेजारीच असणारं एक कुटुंब राहायचं. सुंदर असं कुटुंब होतं, सदाचारी, सदाचरण त्यांचं होतं, चांगलं आचरण होतं. घरी होती जमेदारी, जमेदारी म्हणजे जमीनदारी, मोठी असणारी जमीन त्यांची होती घरी. पण आपण श्रीमंत आहोत, आपल्याकडे मोठी जमीन आहे, अशा कोणत्याही प्रकारचा असणारा अभिमान त्यांच्या ठिकाणी नव्हता. ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने इत्तत भूत हकीकत त्यांना निवेदिली. ते देशमुख रामाजी पंत असे असणारे अभिमान रहित सदाचारी व्यक्तिमत्व कोण होतं? दासगणू महाराज सांगतायत देशमुख रामाजी पंत. रामाजी पंत हे त्यांचं नाव होतं. वयानं वृद्ध होते. बंकटलाला इत्थंभूत म्हणजे असणारी आतापर्यंत झालेली सर्व हकीकत, सर्व असणारी कथा गोष्ट या रामाजी पंतांना निवेदन केलेली आहे, सांगितलेली आहे. ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकिला. तू जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी. तेवढ्यामध्ये असणार रामाजी पंत म्हणतायत बंकटलाला तुम्हाला असणार जे सांगितलंय ना, तुझं आम्ही सगळं असणार सांगितलेलं ऐकले. तू जो पुरुष म्हणतोयस, ज्या पुरुषाचं वर्णन तुम्हाला करून सांगत आहेस ना, नक्कीच तो कोणीतरी योगी असावा असं मला वाटतंय. आपलं असं मत रामाजी पंत बंकटलाला सांगू लागलेले आहेत. योग्या वाचून ऐशा क्रिया मिळतीन कोठे पहावया. पूर्व सुकृता वाचनिया होणेन दर्शन अशांचे. योग्याशिवाय असणाऱ्या अशा क्रिया, अशा गोष्टी, बोधप्रद अशा असणाऱ्या क्रिया योग्य वाचून कोणी करत नसतं. ह्या गोष्टी कुठं पाहायला भेटत नाही येत. त्यांनी ज्या क्रिया केलेल्या आहेत, उष्ट्या पत्रावळीवर जेवण करणं ही मोठी क्रिया आहे. त्याला आपण श्रुती पाहून गेलो. अन्नम ब्रह्मेति व्यजानात हे असणार शिकवण्याकरता महाराजांनी उष्ट्या असणाऱ्या पत्रावळीवरचं अन्न खाल्लं. तू ह्या ज्या लीला मला सांगतोयस ना बंकटलाला, ह्या लीला सामान्यांच्या नाही येत. ह्या लीला कुठं पाहायला भेटत नाही येत. आणि पूर्व सुकृताशिवाय असणारी अशा महात्म्यांची, अशा साधूंची भेट दर्शन होत नाहीये असं रामजी पंत बंकटलालांना सांगू लागलेले आहे. तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून नेमलाही दर्शना. तू घेतले दर्शन, तू त्यांचं दर्शन घेतलं, तू त्यांना बोललास, खरंच असणार तुझा जन्म धन्य आहे. भेटता ते तुझं लागून ते मलाही दर्शना. जर असणार कधी असणार या महात्म्याला बघत असताना, सापडत असताना त्या महात्म्याची आणि तुझी जर भेट झाली तर काय कर हे बंकटलाला, मलाही त्या महात्म्याचं दर्शन घडव अशी मागणी, अशी विनवणी रामाजी पंत बंकटलालांना करत आहेत. ऐशा स्थितीत दिवस चार गेले निघून साचार. बंकटलालासी तिळभर विसरण पडे तयाचा. अशा असणाऱ्या स्थितीमध्ये पाहता पाहता सारखी तळमळ, कधी असणार महाराज भेटतील, कधी गजानन महाराजांचं दर्शन होईल असा विचार करता करता पाहता पाहता असणार महाराज 4 दिवस गेले. पण 4 दिवसामध्ये दासगणू महाराज म्हणतात तिळभर थोडा सुद्धा असणारा विसर महाराज गजानन महाराजांचा बंकटलालांना पडलेला नाहीये. गोविंद बुवा टाकळी कर होते एक कीर्तनकार. ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होतसे. पूर्वी असणार त्या काळामध्ये एक कीर्तनकार होते, त्यांचं नाव गोविंद बुवा टाकळीकर. ही टाकळी कोणती? त्याला बार्शी टाकळी असं म्हणतात. अकोला जिल्ह्यामध्ये ती आहे बार्शी टाकळी. त्या असणाऱ्या टाकळीचे हे गोविंद बुवा नावाचे कीर्तनकार होते.
सुंदर असं कीर्तन करायचे. त्यांच्या कीर्तनाचं महिमा मोठेपण हे होतं की त्यांच्या कीर्तनामध्ये शारंगधर नाम भगवान परमात्मा त्यांच्या कीर्तनानं प्रसन्न होत होते. प्रसन्न चित्तानं त्या ठिकाणी महाराज आनंदानं त्या कीर्तनामध्ये वास करत होते. अशा प्रकारचं त्या महाराजांच्या कीर्तनाची ख्याती होती. लौकिक यांचा वराडात होता मोठ्या प्रमाणात, ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. त्यांचा असणारा लौकिक ह्या सर्व वराड प्रांतामध्ये होता. सर्व असणारा अकोला जिल्हा म्हणा, जळगाव जिल्हा, खानदेशाचा काही भाग असा असणाऱ्या या भागामध्ये त्यांचा लौकिक होता. आणि ती असणार फिरत फिरत कीर्तन करण्याकरता शेगावामध्ये आलेले आहेत. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी, धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये असणाऱ्या लोकांची गर्दी झाली. चला गोविंद बुवांचं कीर्तन आहे, गोविंद बुवांचं कीर्तन आहे. कायाला सिंगला माईक वगैरे त्यावेळेस कदाचित असतील नसतील, पण अशी कानोकान असणारी खबर सर्व लोकांना गेलेली आहे. गोविंद बुवांचं कीर्तन आहे. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये धावं लागले नरणारे. कीर्तन म्हणलं की पहिले काळी असणारे लोक त्या ठिकाणी धावत धावत जाऊ लागलेले. चला महात्म्याचं कीर्तन आहे, मोठं नाव ऐकलेलं आहे, सुंदर असं कीर्तन आहे. आणि ऐकण्याकरता नरनारी पुरुष आणि स्त्रिया कीर्तन ऐकण्याकरता धावू लागलेले आहेत, पळू लागलेले आहेत, घाई गडबड करू लागलेले आहेत. व्यंकटलालही तेथे आला, कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला, पितांबर नामच्याचे. बंकटलाल हे असणारे कीर्तन ऐकण्याकरता आले. चला श्रवणाचा लाभ आपण घेतला पाहिजे. मोठे महात्मे आहेत, नामवंत कीर्तनकार आहेत. आणि म्हणून बंकटलाल कीर्तनाला जात असताना मध्येच वाटेमध्ये असणार पितांबर नावाचा एक शिंपी होता. त्या शिंप्याची आणि बंकटलालाची भेट झालेली आहे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार, त्यासी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला. हा असणारा शिंपी, त्याचं नाव पितांबर, भोळा होता, भाविक होता. त्यांनी असणार बंकटलालांनी गजानन महाराजांचा समर्थांचा सर्व समाचार वृत्तांत बातमी बंकटलालानं या पितांबराला सर्व सांगितलेली आहे. दोघे कीर्तन चालले, तो अवचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते धवा. दोघे असणारे पितांबर आणि बंकटलाल कीर्तनाला जाऊ लागलेले. तेवढ्यामध्ये अवचित अचानक असणार समर्थांना असणार त्या ठिकाणी या बंकटलालांनी पाहिलेलं आहे. समर्थ बसलेले ते मागल्या बाजूस बसलेले, पाठीमागच्या बाजूला असणारे समर्थ बसलेले ते मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला कदाचित फरसावरी म्हणजे पाठीमागच्या असणाऱ्या ओट्यावर त्या ठिकाणी समर्थ बसलेले होते. मग कशाचे कीर्तन गेले उभयंता धावून, जेवी द्रव्य घटा ते पाहून कृपण जाय हा मग कशाचं कीर्तन आणि कशाचं काय, अंतकरणामध्ये ज्यांच्या भेटीची तळमळ होती तेच असणारे महात्मे जर दिसल्याच्या नंतर मग कशाचं कीर्तनाला जावा वाटतं. दोघ जण असणारे महाराज पळत पळत गेलेले आहेत. कशा प्रकारे पळत गेले, त्यांना कशा प्रकारे आनंद झाला हे वर्णन करत असताना दास गणू महाराजांनी दृष्टांत दिला. जसा असणारा एखादा द्रव्य घट एखाद्या कंजूष कृपण चिकट माणसाला सापडावा आणि मग त्याच्या आनंदाचा पारावर त्या ठिकाणी काय सांगावा, तद्वत असणारा आनंद या ठिकाणी बंकटलालांना झालेला आहे. वाचात का ते स्वाती घन, वामोरासी मेघ दर्शन, जिव्हा तो रोहिणी रमण, चकोर पाता आनंदे. किंवा असणार चातका ते स्वाती घन, चातक असणारा जसा आकाशामधून पडणाऱ्या पाण्याची वाट पाहतो आणि ते पडल्याच्या नंतर त्याला जसा आनंद होतो, इथं स्वाती घन सांगितलं. स्वाती नक्षत्रातले असणारे ढग आणि त्या ढगाच्या पाण्याची जसं चातक वाट पाहतो, किंवा मोर असणार केव्हा आभाळ येत आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आनंदाने नाचत असतो, म्हणून मोर जसा ढगांची वाट पाहतो, किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे, किंवा चकोर असणारा रोहिणी रमण नाम असणार चंद्राला पाहिल्याच्या नंतर त्या चकोराला आनंद वाटतो, तसा तद्वत आनंद असणारा या ठिकाणी या बंकटलालाला झालेला आहे. तैसे उभयंतासी झाले, दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले,
काही काही आणू का खावया. तसा असणार या दोघांना आनंद झाला. दोघं पळत पळत गेलेले आहेत. दूर असे उभे राहिले, हात जोडलेले आहेत. विनयानं नाम नम्रतेनं म्हणू लागले, महाराज काही मी असणार तुम्हाला खाण्याकरता आणू का. महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी, आन झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. एवढ्यामध्ये गजानन महाराज बोलायला लागले, हे व्यंकटलाला तुला जर गरज असली तर घेऊन ये म्हटले आणायला, काय हरकत नाही. तुला वाटतंय ना मला जेवायला आणावं, तुला वाटतंय ना आणा, तर मग ठीक आहे, काय हरकत नाही, तू मला जेवायला आण. पण आणत असताना कुठून आण, मला झुणका भाकर आण. आणि कोणाच्या घरून, माळणीच्या सदनातून. त्या माळीनबाई आहे, त्या माळीनबाईच्या घरून असणार. तू सुंदर प्रकारे झुणका भाकर घेऊन ये, अशा प्रकारे महाराजांनी व्यंकटलालाला आदेश दिलेला आहे. व्यंकटलाले सत्वरी, चुनारधी भाकरी आणून ठेविली हातावरी, तया योगेश्वराच्या. आता हे झुणका भाकर म्हणजे असणार काही एवढं विशिष्ट असं काही नाहीये बरं का. व्यंकटलालाचे सत्वरी, व्यंकटलालानं काय केलेलं आहे, लवकरात लवकर गेले. झुणका भाकर म्हणजे आपलं बेसन आणि भाकर, पण ते नाव कधी कधी एवढं मोठं वाटतं ना, नवीन नवीन माहित नसल्यावर वाटतंय झुणका भाकर हा पदार्थ असेलच काय. पण असं असणार महाराज, चून आधी अर्धी भाकर आणलेली आहे. चून म्हणजे पिठलं, बेसन असणार आणलेलं आहे. आणि आणून समर्थांच्या पुढे असणार हे सर्व अन्न आणलेलं समोर ठेवलेलं आहे. चून भाकरी खात खात, वदले पितांबरासी समर्थ, जा जाओनी ओढ्या प्रत, तुंबा भरोनी आन पाणी. आणि मग आता चून भाकरी अर्धी आणलेली समर्थ खाऊ लागले. समर्थ म्हणजे गजानन महाराज खाऊ लागलेले आहेत. आणि खात खात असणार त्या पितांबराला समर्थ म्हणतात, जा बाबा, जाऊन असणार ओढ्याला जा, आणि ओढ्याला जाऊन तुंबा भरून आण पाणी. तुंबा भरून मला असणार तू काय कर, पाणी घेऊन ये. तुंबा म्हणजे काय, कडू पांढरा भोपळा असतो बघा. पहिला असणार पाणी पिण्याकरता बरेच जण काय करायचे, ते भोपळे आता सहसा दिसत नाही, आता बिस्लरी वगैरे निघालेले आहेत. पण पहिले ते भोपळे जवळ ठेवायचे. त्या आणायचा, त्या आतला सगळा त्याचा गर काढायचा, त्याच्यामध्ये काही दिवस ताक वगैरे भरून ठेवायचं. पुन्हा नंतर काही दिवस पाणी वगैरे भरून ठेवायचं. त्याचा कडूपणा घालण्यासाठी असणारं असं काही करावं लागायचं. आणि मग नंतर तो असणारा भोपळा सुंदर असा पाणी पिण्याकरता लोक काय करायचे, ठेवायचे. वरून त्याला असणारी खुटी असायची एक छोटीशी लाकडाची. असा असणारा तुंबा समर्थाच्या जवळ होता. समर्थांनी सांगितलं, हा तुंबा हा असणारा भोपळा ने, आणि मला तू पाणी भरून आण ओढ्यामधून. पितांबर बोले गुरुराया, ओढ्यास पाणी अल्प सदया, पाण्यात तुंबा बुडावया, मुळी नाही अवसर. पितांबर बोलू लागलेले आहेत, महाराज ओढ्याला पाणी नाही, काही नाहीये, थोडस पाणी आहे. पाण्यात तुंबा बुडणार नाहीये, मुळी नाही अवसर, थोडं सुद्धा असणारा चान्स नाहीये की हा असणारा तुंबा पाण्यामध्ये बुडेल म्हणून. बुडणार नाहीये अशा प्रकारची बातमी, अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी महाराज गजानन महाराजांना पितांबर सांगू लागलेले आहेत. इतुके असून ते पाणी, खराब केले गुरांनी, तेवे जाणाऱ्या येणाऱ्यांनी, नाही पिण्याच्या योग्य ते. इतकंच नाही, पाणी तर त्या असणाऱ्या ओढ्यामध्ये थोडंच आहे, या तुंब्यामध्ये बसत नाहीये, भरत नाहीये. एवढंच नाही तर महाराज, इतकं असून सुद्धा ते पाणी गुरांनी खराब केलेले. आता गुरं का पाणी पिताना नीट पितात का काय? पाणी मोकळं म्हणल्यावर त्या पाण्यात थोडस जाणार, पाणी पिणार, एवढं गढूळ पाणी झालेलं आहे. पुन्हा तेवी तसंच, तेवी म्हणजे तसंच जाणाऱ्या येणाऱ्यांनी, जाणारे येणारे त्या ओढ्यामधून असणार, त्यांनीही आपल्या पायानं सर्व पाणी खराब केलेलं आहे जाण्या येण्यामुळं. आणि गुरांनीही केलेलं आहे, नाही पिण्याच्या योग्य ते. महाराज तुम्हाला हे पाणी पिण्यास योग्य नाहीये, अशा प्रकारे पितांबर गजानन महाराजांना सांगू लागलेला आहे. मर्जी असेल दुसरीकडून, पाणी आणि तो तुंबा भरून, ते बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको. महाराज तुमची जर मर्जी असेल, तुमची जर आज्ञा असेल, तुम्ही जर म्हणत असाल, तर मी तुमच्या करता दुसरीकडून काय करतो, तुंबा भरून पाणी आणतो. त्यावेळेस गजानन महाराज म्हटले, नाही नाही, दुसरं पाणी मला चालणार नाहीये, मला हेच पाणी पाहिजे, मला असणार ओढ्याचंच पाणी पाहिजे. तेच महाराज सांगतात, ऐका. नाल्याचेच आण पाणी, आत तुंबा बुडवणी,
उगीच ओंजळी ओंजळीनी तुंब्यात पाणी भरू नको. हा, नाल्याचेच असणारं पाणी आण. आता अटी सांगतायत. पहिली गोष्ट, नाल्याचं पाणी आणायचं. नाला म्हणजे काय? ओढा. ओढ्याचं पाणी आणायचं. आतमध्ये तुंबा बुडवायचा. अजून सांगतो ऐक, पुन्हा नाहीतर ते तुंबा बुडायचा आकार जर नाही दिसलास तर तुंबा असा बाजूला ठेवशील, ओंजळीनं पाणी त्या तुंब्यामध्ये भरशील. असं पाणी मला चालणार नाही. तुला पाणी आणायचं असेल तर तो तुंबा सरसकट पाण्यामध्ये बुडून तुंबा भरून पाणी आण. अशा प्रकारचा आदेश गजानन महाराज पितांबराला देत आहेत. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे निर कोठे त्याने पाहिले. तुंबा असणारा हातामध्ये घेतलेला आहे. समर्थांची आज्ञा आहे, संतांची आज्ञा आहे, महात्म्यांची आज्ञा आहे. तुंबा हातामध्ये घेतला, तात्काळ नाल्यावर ओढ्यावर गेले. इकडं तिकडं पाहू लागलेले आहेत, पण तुंबा असणार बुडल असं पाणी मात्र त्या ठिकाणी पितांबरांना कुठं दिसलेलं नाहीये. तळवे पदाचे भिजतील इतकेच तेथे होते जल. करुण हाताची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे असे. किती पाणी होतं तिथं? इथं प्रमाण सांगितले, तळवे पदाचे भिजतील. आपल्या असणाऱ्या पायाचे फक्त तळपाय भिजतील. आपला पायही पूर्ण भिजणार नाहीये, फक्त तळपाय भिजतील. एवढंच पाणी त्या ओढ्यामध्ये होतं. आणि करोना हाताची उंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे ते पाहिलं. आणि मनामध्ये विचार असणार पितांबरजी करतायत की बाबा आपल्याला तर आज्ञा समर्थांनी केली, तुंबा बुडून आण. बुडून आणायचं तर पाणी एवढं नाही. पुन्हा समर्थ म्हटलेले आहेत की हाताने पाणी भरू नको, काय करावं? असा विचार त्या ठिकाणी महाराज पितांबरजी करू लागलेले आहेत. ऐसी झाली आडविहीर चिंतावला पितांबर. या करून अखेर तुंबे स्पर्श केला जला. ऐशी झाली आडविहीर. अशा प्रकारे तिची आडविहीर झाली. आडविहीर झाली म्हणजे इकडून आड आणि इकडून विहीर. आडविहीर म्हणजे काय? इकडून आड झाला, इकडून विहीर झाली. बर, कशी आडविहीर झाली? बरं म्हटलं आपण तुंबा असताना पाण्यात बुडवायचा तर पाणीच नाही, विहीर झाली. बरं, हाताने भरून हे करायचं तर आड झालाय. समर्थ म्हणजे हाताने जमणार नाही, इकडून आड इकडून विहीर अशी परिस्थिती असणारे महाराज त्या पितांबराची झालेली आहे. मनामध्ये चिंता निर्माण झाली, काय करावं? पण ही या म्हणजे धैर्य, ही या म्हणजे अवसान असणार. धैर्य धरलं, अवसान धरलं ना अखेर त्यानं असणार त्या पितांबरजीनं काय केलेलं आहे? तो तुंबा पाण्याला स्पर्श केलेला आहे. तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ. तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला. तो ऐसे झाले अघटित. अघटित म्हणजे जे कधी घडणार नाही अशी गोष्ट म्हणजे अघटित. अघटित अशी गोष्ट झाली. कोणता? तुंबा जिथं जिथं ठेवला, तुंबा जिथं जिथं लावला पाण्यामध्ये, तिथं तिथं खळगा पडू लागला. खळगा म्हणजे लहान खड्डा. लहान खड्डा असणारा पडू लागलेला आहे ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान. आले तैसे पाहोन शिंपी चित्ती चकित झाला. नाल्याचं असणार घाण पाणी होतं, पण तुंब्याचं असणार स्पर्श झालं. तुंब्यामध्ये ते पाणी भरलं. भरल्याच्या नंतर तुंब्यातलं पाणी असणारा शिंपी पाहू लागला तर तुंब्याच्या आत तुंब्यामध्ये ते पाणी स्फटिक म्हणजे असणार पांढर शिपीत सुंदर असं स्फटिक नावाचा असणारा जो खडा आहे त्या स्फटिकासारखं असणार शुभ्र असं असणार ते पाणी दिसू लागलेलं आहे. तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती. ही योगेश्वराची साच शक्ती संशय येथे धरणे तो नको. म्हणू लागलेला आहे, वा वा, ही असणारी काय स्थिती आहे, ही काय दशा आहे, हा असणारा काय चमत्कार आहे. ती योगेश्वराची साच शक्ती इथं असणारा आपण काय मनामध्ये संशय धरू नाहीये. आज असणारी झालेली गोष्ट ही खरंच आनंददायी आणि आश्चर्यचकित करणारी आहे. इथं संशय धरण्यासारखी गोष्ट नाहीये. योगेश्वर जे आहेत, योगी माणसाला काय शक्य नाहीये. अगा योगी जो म्हणजे तो देवाचाही देव जाणीजे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात बरं का. म्हणून योग्याला असणाऱ्या काही गोष्टी अशक्य नसतात. ज्यावेळेस महाराज तीर्थयात्रेला नामदेव महाराज, माऊली ज्ञानोबा इत्यादी संत निघाले, माऊली ज्ञानोबरायांनी छोटं स्वरूप घेऊन विहिरीच्या तळाला जाऊन पाणी पिलं होतं. योग्याला काय शक्य नाहीये महाराज, योग्याला शक्य गोष्टी आहेत. म्हणून ही ती योगेश्वराची साच शक्ती. हे योगी नाहीये तर ही योग्यांचे ईश्वर असे असणारे आहेत.
त्यांच्या शक्तीमध्ये संशय धरणं नको, अशा प्रकारचा विचार पितांबरजी करू लागलेले आहेत. तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सान्निध्याला, ज्याचा समर्थे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. तुंबा भरून आणलेला आहे, गजानन महाराजांच्या जवळ तो तुंबा ठेवलेला आहे आणि जेवण झाल्याबरोबर झुणका भाकर खाल्ल्याबरोबर समर्थांनी त्या असणाऱ्या पाण्याचा स्वीकार केला, ते पाणी असणार पिलेला आहे. व्यंकटलालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी, अरे माईनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का. तेवढ्यामध्ये असणार समर्थांनी गजानन महाराजांनी बंकटलाला म्हटले, बंकटलाला सुपारी दे बरं खायला, का नुसतं त्या माळिनीच्या भाकरीवरच माझी सेवा करतोस हा, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करतो की काय. जरा असणार खिशातून काहीतरी काढ, मला सुपारी खाण्याकरता तुझी दे, अशा प्रकारे असणार महाराज समर्थ गजानन महाराज लालाला सुपारी मागू लागलेले आहेत. काढ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण, ते एकता समाधान बंकटलालास झाले बहु. काढ म्हणले खिशातून सुपारी, चिकटपणा करू नको, माझ्या असणाऱ्या हातावर फोडून ती सुपारी दे. असं ऐकल्याबरोबर बंकटलाला समाधान वाटलं, वा महात्म्यांनी काहीतरी कोणत्या तरी गोष्टीचा आपल्याकडून स्वीकार करतायत, याचा असणारा आनंद बंकटलाला झालेला आहे. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी, ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे. सुपारीच्या बरोबरी आणि त्या सुपारीच्या बरोबर सुपारी फोडली, आणि आता कसं आहे महात्म्य आहे तर महात्म्यांना दान दक्षिणा द्यावी, ऐकलेलं असतं, शास्त्र सांगतंय. म्हणून यांनी काय केलं, 2 पैसे असणारे असे काढले आणि 2 पैसे व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे. आता तांब्याचे असणारे पैसे होते ते, पण त्यांचं नाव काय होतं, व्याघ्रांबरी आणि दुदंडी. व्याघ्रांबरी, दुदंडी आणि पुढच्या ओळीत एक नाव आहे अजून खडकू, असे ते असणारे नाणे होते. दुदंडी नाणी कशाला म्हणायचं, 2 दांड्याचं चिन्ह ज्याच्यावर आहे त्याला दुदांडी पैसा जुना असं म्हणायचं. किंवा वाघाचं चिन्ह ज्याच्यावर आहे, किंवा वाघाच्या कातड्यासारखं असणारं चिन्ह काही ज्याच्यावर आहे त्याला व्याघ्रांबरी नाणं असं म्हणायचं. पुढे काय म्हणतात अजून तर ऐका. खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नानी सारी, चालत होती व्यवहारी तयावर हाड प्रांतात. तिथं कोणती नाणी चालत होती, खडकू, दुदंडी, व्याघ्रांबरी, ही सगळी मुसलमानांची नाणी होती आणि ही वराड प्रांतामध्ये त्यावेळेस चालायची. अशा प्रकारे वर्णन या ठिकाणी दासगणू महाराज सांगतायत. पैशा प्रती पाहुण महाराज बोलले हासोन, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. गजानन महाराज हसायला लागले. अरे बंकटलाला पैशाला पाहिला आणि गजानन महाराज हसतायत, हसून असणार म्हणतात, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. मला तू काय व्यापारी समजतोस का, तू पैसे दिले की मी तुला आशीर्वाद देईल. ही व्यापाराची असणारी माझी रीत नाहीये. आपण व्यापारच करतो महाराज, आपली भक्ती खरी तर व्यापाराची. मी सांगत नाहीये, माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, तुम्ही देवतांतरा ते भजाल ते तुम्हा तुष्टतील आईशी, परस्परे घडेल प्रीती जेथ. तुम्ही देवाला काय करायची, पूजा करायची, मग ते तुम्हाला संतुष्ट होऊन काहीतरी द्यायचं. व्यवहार झाला हे व्यवहार, याला भक्ती म्हणत नाहीत, हा व्यवहार झालेला आहे. आपण त्यांना भक्ती द्यायची ना आपल्या भक्तीच्या बदल्यात काहीतरी घ्यायचं, हा व्यवहार आहे. आता मला तू पैसे देशील, पुन्हा मला असणार काहीतरी मागशील, किंवा माझ्याकडून कशाची अपेक्षा करतील, असा असणारा व्यवहार, असा असणारा व्यापार मला जमत नाहीये. आणि काय व्यापारी समजून, मी काय व्यापारी आहे का, मला पैसे असणार तू देतोस आणि माझ्याकडून पुन्हा काही मागशील, अशा प्रकारे असणार समर्थ गजानन महाराज त्या ठिकाणी बंकटलाला म्हणू लागलेले आहे. ते नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी, भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतसे. हे नाणं तुमच्या व्यवहारामध्ये चालतं, पण माझ्या व्यवहारामध्ये हे ज्ञान चालत नाही. बरं का, व्यावहारिक सत्ता आहे, पारमार्थिक सत्ता आहे, त्याच्यापैकी हे एकातली एकात असणार त्या ठिकाणी समान सत्तेमध्येच असणारा साधक बाधक व्यवहार होत असतो, बाकी सत्तेमध्ये होत नसतो. आमचा असणारा व्यवहार सर्व ब्रह्माचा व्यवहार आहे. तिथं तुमचं हे नाणं काय कामी येणार, मला त्याची जरुरी नाही, मला त्याची गरज नाहीये. मला असणार तुमच्या या नाण्याची गरज नाहीये. मला गरज कशाची आहे, मला भावाची गरज आहे, मला भक्तीची गरज आहे.
मला भावरूपी नाणं पाहिजे, मला भक्तिरूपी नाणं पाहिजे. त्या बाकीच्या तुमच्या या लोखंडाच्या, तांब्याच्या, सोन्याच्या, चांदीच्या नाण्यापासून मला काही एक घेणं देणं नाहीये. ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते, याचा विचार चित्तात करी म्हणजे कळेल. मला जे नाणं पाहिजे होतं ना व्यंकटलाला, ते नाणं तुझ्याजवळ होतं, ते तुझ्याजवळ होते. ते नाणं तुझ्याजवळ असल्यामुळं, भक्तिरूपी नाणं, भावरूपी नाणं तुझ्याजवळ होतं, म्हणून मी तुला पुन्हा भेटलो. याचा तू विचार चित्तामध्ये कर, म्हणजे तुला ही गोष्ट कळेल. असं असणार समर्थ गजानन महाराज व्यंकटलालाला समजावू लागलेले आहेत. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसोन कथा त्याची ऐकतून. ठीक आहे, आता असणार जेवण वगैरे झालेलं आहे. आता तुम्ही इथून जा, दोघ जण कीर्तन श्रवण करा. मी इथंच लिंबाच्या झाडाजवळ बसतो आणि ही कथा, हे कीर्तन असणार मी ऐकतो. असं समर्थ गजानन महाराज दोघांना म्हणू लागलेले आहेत. दोघे कीर्तना प्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. दोघे असणार कीर्तनाकरता निघून गेलेले आहेत. समर्थ श्री गजानन महाराज लिंबाच्या झाडाखाली बसलेले आहेत आणि गोविंद बुवांनी आपलं कीर्तन सुरू केलं. रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी वगैरे झालं आणि आपल्या असणाऱ्या निरूपणाला गोविंद बुवांनी सुरुवात केलेली आहे. निरूपणासी भागवताचा घेतला होता एक साचा, लोक एकादश स्कंधाचा हंस गीता मधील. बघ आता कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर कीर्तनामध्ये बोलता बोलता प्रमाण म्हणून असणारा एक श्लोक आला भागवतामधील. कोणता श्लोक होता, कुठला होता? एकादश स्कंदामधील हंस गीतेमधील तो श्लोक होता. तो असणारा श्लोक निरूपणामध्ये आलेला आहे. बुवांनी पूर्वार्धा विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले. ते कोण घोटाळले गोविंद बुवा मनात. बुवांनी असणार बोलता बोलता गोविंद बुवांनी काय केलेलं आहे, त्या श्लोकाचा पूर्वार्ध म्हटला आणि त्यांनी पूर्वार्ध म्हटल्याबरोबर इकडे असणार समर्थ गजानन महाराजांनी इकडं त्याचा उत्तरार्ध म्हटला आणि ते ऐकल्याबरोबर गोविंद बुवा असणारे घोटाळले. अरे इथं असणारा हा श्लोक नेमका कोणी म्हटला, म्हणून ते घोटाळून गडबडून इकडे तिकडे पाहू लागलेले आहेत. हा उत्तरार्ध वदणारा पुरुषाधिकारी दिसतो खरा, जात्या घेऊन मंदिरा यावो कीर्तन श्रवणास. हा असणारा उत्तरार्ध बोलणारा जो कोणी आहे व्यक्ती, तो पुरुष असणारा अधिकारी आहे. आता हंस गीतेतील असणारा श्लोक आहे, त्याला उद्धव गीता ही आपल्याला म्हणता येईल. त्यामधील असणारा हा श्लोक आहे आणि हा श्लोक सहसा कोणी बोलत नाही. हे वेदांताचे श्लोक आहेत आणि हे जाणणारा, हे बोलणारा असणारा व्यक्ती अधिकारी असला पाहिजे. काही गोष्टीवरून काही गोष्टी लक्षात येतात. ज्या त्या घेऊन या मंदिरात. काही लोकांना सांगितलं जा आणि त्या महात्म्याला, त्या व्यक्तीला कीर्तन ऐकण्याकरता मंदिरामध्ये घेऊन या. बंकटलाल पितांबर आणि कमंडळी निघाली तर, समर्थासी साचार कीर्तनासी आनावया. बंकटलाल पितांबर असणारी दोघं तात्काळ उठलेले आहेत आणि महाराजांना आणण्याकरता अजून काही मंडळी त्यांच्या बरोबर निघालेली आहे. समर्थ श्री गजानन महाराजांना असणार आणण्याकरता आले आणि काय करतात तर ऐका. केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयानी, परी बैसल्या जागे पासोनी मुळीन महाराज हलले हो. सगळ्या असणाऱ्या श्रोत्यांनी विनंती केलेली आहे, महाराज चला चला, विनम्रतेने असणार म्हणतात कीर्तनाला चला. पण महाराज असणारे बसलेले, जागीच बसलेले आहेत. आपली जागा असणारे महाराजांनी तसुभरी त्या ठिकाणी सोडलेली नाहीये. गोविंद बुवा अखेर येऊन जोडिते झाले कर, कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी. गोविंद बुवा असणारे त्या ठिकाणी महाराज आता बरेच जण गेलेत, बोलावतायत, पण असणार काय महाराज यायचा आकार दिसत नाही, वाण दिसत नाहीये, काय करावं. गोविंद बुवा असणारे शेवटी त्या कीर्तनामधून बाजूला आलेले आहेत आसन सोडून आणि येऊन असणार हात समर्थ श्री गजानन महाराजांना जोडले आणि म्हणतात कृपा करावी एक वार महाराज, माझ्यावर कृपा करा आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये कीर्तन श्रवणा करता चला.
तुम्ही साक्षात शंकर, बरेन बसणे बाहेर. धन्य वाचून मंदिर, शून्य साच समर्था. हे असणार साक्षात शंकर आहात आणि भगवान शंकराचं हे मंदिर आहे. आणि शंकरच जर मंदिर सोडून असं बाहेर बसले तर मालका वाचून, धान्या वाचून, स्वामी वाचून असणार हे मंदिर शून्य साच समर्था म्हणजे असणार मोकळं असं वाटतं, भकास वाटतं, ओसाड असं वाटतं. अशा प्रकारे गोविंदबुवा त्या ठिकाणी समर्थांना बोलू लागलेले आहेत. पूर्वजन्मीचे पुण्य भले, माझे आज उदेले. म्हणून हे दृष्टी पडले, साक्षात चरण शिवाचे. माझं पूर्व जन्मीच असणार काहीतरी पुण्य उदयाला आलं. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आजी फिटले माझे कोडे, बहुता दिवसाचे साकडे. कोंदाटले पुढे. असं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. माझं कोणतं पुण्य फळाला आलं की म्हणून असणार आज मला समर्थांचे असणारे हे चरण, साक्षात भगवान शंकराचे चरण असणारे माझ्या दृष्टीस पडलेले आहेत. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती. वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. आतापर्यंत मी बरेच कीर्तन केले, बरेच कीर्तन करत आलो, पण कीर्तनाचं असणार खरंच मला आज फळ प्राप्त झालं की आज मला तुमचं दर्शन झालेलं आहे. हे गुरुमूर्ती, हे भगवंता, हे समर्था, तुम्ही असणार वेळ लावू नका, माझ्या बरोबर असणार शंकराच्या मंदिरामध्ये तुम्ही चलावं. ऐसे गोविंद बुवा बोलता, समर्थ वदले तत्वता. ठेवी एक वाक्यता, भाषणी गोविंदा लव मात्र. असं असणार गोविंद बुवांनी बोलत आहेत. आणि तेवढ्यामध्ये असणार बोलता बोलता समर्थ म्हणतात, गोविंद बुवा ठेवी एक वाक्यता. आपल्या बोलण्यामध्ये माणसाने एक वाक्यता ठेवली पाहिजे. घटक्यात एक बोलायचं, पुन्हा लगेच दुसरं बोलायचं. म्हणून असं करू नको, तुझ्या बोलण्यामध्ये तू एक वाक्यता ठेव. अशा प्रकारे असणार गोविंद बुवांना समर्थ म्हणत आहेत. तू इतक्यात प्रतिपादिले, अवघे ईश्वरे व्यापिले. आत बाहेर काही न उरले, मग हायसा हट्ट का. आता आज बोलता बोलता सुंदर असं नाद भागवता आपलं श्रीमद भागवतातील एकादश स्कंदामध्ये वर्णन करताना तू श्लोक सांगितला की असणार सगळं भगवंतानी भरलेलं आहे, सर्व ठिकाणी भगवंत आहे, आतही आहे, बाहेर आहे. मग असा हट्ट का आतच चला असा हट्ट का? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी महाराज समर्थांनी गोविंदबुवांना केलेला आहे. जे जे जयाने सांगावे, ते ते त्याने आचरावे. शब्द छलासी न करावे, साधकांनी केव्हाही. जे जे असणार जो जो व्यक्ती प्रतिपादन करतोय, कीर्तनकार आहेत, कीर्तनकार सांगतायत त्यांनी तसं आचरण करावं. कथाकार आहे, कथाकार सांगतायत त्यांनी तसं सांगितलं तसं आचरण करावं. नाहीतर लोकासंगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण या असणाऱ्या उक्तीसारखं होईल. म्हणून शब्द छल करू नये. शब्द छल करणं म्हणजे एखाद्याला वेगळं सांगणं आणि आपण वेगळं वागणं. असा असणारा शब्दाचा छल तू करू नकोस आणि साधकांनी हे केव्हाही करू नये. अशा प्रकारे समर्थ गोविंदबुवांना समजावून सांगू लागलेले आहेत. भागवताचा श्लोक सांगसी, आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथे कर्याची रीती ऐसी, भरवी नव्हे गोविंदा. हे गोविंदा, भागवताचा श्लोक सांगतोस, एकादश स्कंदामधील श्लोक सांगतोस, सुंदर असं निरूपण करतोस आणि त्याच्या विरुद्ध वागतोस. कथेकऱ्यासी रीत ऐसी, कथेकऱ्यांना असं वागणं बरं नाही गोविंदा. आपण असणार जे बोलतोय तसंच वागावं. असं असणार माणसाने आपलं बोलणं ठेवावं की बोलताना जे बोलतो तेच वागता आलं पाहिजे. हे कथेकऱ्यांना असं करणं योग्य नाही, कीर्तनकारांना असं करणं योग्य नाहीये. हे गोविंदा, तू असं करू नको. अशा प्रकारचा उपदेश या ठिकाणी महाराज समर्थ गोविंदबुवांना देऊ लागलेले आहेत. पोट भऱ्या कथेव करी, तू न व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकतो.
पोट भऱ्या कीर्तन कारण पोट भऱ्या कथेकरी होऊ नको. पोटासाठी संत झाले कलित बहुत, असं तू करू नकोस बर का. पोटासाठी असणार कीर्तन करू नको, पोटासाठी असणार कथा करू नको. तू न व्हावे भूमीवरी, तू असणार पोट भऱ्या कथेकरी होऊ नकोस. जा कीर्तन कर, मी याच ठिकाणाहून बसून तुझं कीर्तन श्रवण करतो. अशा प्रकारे महाराज समर्थ गोविंदबुवांना म्हटलेले आहेत. बुवा कीर्तनी परताले, गरजोण घ्या बोलिले. तुमच्या शेगावी अमोलाले, रत्न हे त्या सांभाळा. पुन्हा असणारे गोविंदबुवा कीर्तनामध्ये गेले. विठ्ठल विठ्ठल असणार महाराज गजर करून, मोठ्यानं असणार बोलता बोलता गरजून म्हणजे मोठ्यानं बोलतायत. तुमच्या शेगावामध्ये अमोल असं रत्न आलेलं आहे. अमोल रत्न, ज्या रत्नाचं मोल करता येत नाहीये, ज्या रत्नाची किंमत होत नाहीये, असं असणार हे रत्न तुमच्या शेगाव नगरामध्ये आलेलं आहे. सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की या महात्म्याचा सांभाळ तुम्ही करावा. हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले. चालते बोलते थे आले, साक्षात हे पांडुरंग. हे आता शेगाव राहिलं नाही बरं का श्रोत्यांनो, हे असणार आता पंढरपूर झालेलं आहे. चालतं बोल साक्षात ते सावळ परब्रह्म तुमच्या या गावामध्ये अवतरलेला आहे. तो भगवान पांडुरंग परमात्मा तुमच्या या गावामध्ये आलेला आहे. म्हणून हे असणार काय तर आता शेगाव नाही राहिले, पंढरपूर झालेले. विदर्भातली पंढरी म्हणून शेगावला ओळखल्या जात. यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी. यांची आज्ञा मानावी, वेद वाक्या परी हो. यांची असणारी तरतूद तुम्ही सर्व लोकांनी ठेवावी. तरतूद म्हणजे सोय. सर्व लोकांनी यांची सोय ठेवावी, यांची असणार त्या ठिकाणी सेवा करावी. आणि या महात्म्याची आज्ञा तुम्ही सर्वांनी ऐकावी. पण कशा प्रकारे ऐकायची म्हणून ऐकायची, पुन्हा सोडून द्यायची असं नाही. जसं वेदानं सांगितलेलं आहे ते असणार माणसाला विहित आहे. वेदानं सांगितलेली विहित असणारी आज्ञा असेल, निषिद्ध असणारी आज्ञा असेल, विधी मुखानं बोलत असेल, निषेध मुखानं वेद बोलत असेल. जसं वेदाचं असणार वाक्य, वेद वाक्य आपण ऐकतो त्यानुसार वागतो, तद्वत या महात्म्याचे वाक्य म्हणजे असणारे काय वेद वाक्य. माऊली ज्ञानोबा म्हणतात तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, तरी ते सदैव सचिदानंद कान होती. त्यांचं असणार बोलणं म्हणजे वेदाचं वाक्य असतं बरं का महात्म्यांचं. म्हणून यांचं बोलणं तुम्ही वेद वाक्यासारखं माना, ऐका. अशा प्रकारे गोविंदबुवा सांगत आहेत. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करुणा. अनायासे हे निधान जोडले त्या दौडू नका. तुम्ही जर या महात्म्याची आज्ञा ऐकली, सेवा जर केली तर तुमचं कल्याण निश्चित आहे. संशय मनामध्ये कोणताही धरू नका. या महात्म्य, हे महात्म्य तुम्हाला जे लाभलेत ना, अनायासे हे निदान, अनायासे न सायासे, कोणताही प्रकारचा सायास न करता तुम्हाला हे निदान धन ठेवा सापडलेला आहे. हा असणार आता तुम्ही काढून देऊ नका, लांब सोडू नका. या निधानाला, या ठेव्याला तुम्ही आपलंस करा, असं गोविंदबुवा सांगत आहेत. कीर्तन अवघे सांग झाले, लोका पुल्या घरा गेले. व्यंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष माईना. सर्व असणार कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर लोक आपापल्या घराला गेलेले आहेत. व्यंकटलाल असणार आपल्या घरी आलेले आहेत. चित्ती हर्ष माईना, फार आनंद त्यांना झाला. का आनंद झाला असावा त्यांना? ज्या महात्म्यांना आपण महात्मा समजायचो ते महात्मे खरंच महात्मे आहेत. आणि आज गोविंदबुवा टाकळीकरांसारख्यांचा असणाऱ्या मुखामधून पुन्हा त्यांची स्तुती ऐकली, अजूनच त्यांची श्रद्धा, अजून त्यांचा विश्वास दृढ झाला. आणि त्यामुळे चित्ती हर्ष माईना, त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी महाराज आनंद मावेनासा झालेला आहे. आपुल्या सन्माननीय पित्यासी, हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपुल्या घरासी, गजानन अनाहो. आणि मग महाराज आता सर्व पक्क झालं. महाराज गावामध्ये आलेले कळालं ते महात्मे हे बी कळालं. त्यांना म्हणण्याला दुजोराही लाभला. बऱ्याच गावातल्या लोकांनाही कळालं कीर्तनामधून. आणि मग असणार हे व्यंकटलाल आपल्या असणाऱ्या सन्माननीय पूजनीय अशा असणाऱ्या वडिलांना म्हणतात, बाबा हकीकत कथिली प्रेमेशी, प्रेमानं असणार सांगतायत, बाबा आपल्या घरी गजानन आणा हो.
बाबा आपल्या घरी गजानन महाराजांना घेऊन या, अशा प्रकारे प्रार्थना असणारे महाराज भवानी रामाकडे करत आहेत. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले, आणि प्रेमे ऐसे वदले तूच त्या घेऊन. पुत्रानं असणार जे सांगितलेलं आहे ते भवानी रामानं ऐकलं महाराज, आणि ऐकल्याबरोबर भवानी राम आपल्या मुलाला म्हणतात, बाळा तूच आहे त्या घेऊन, तुझी भक्ती आहे, तुझं प्रेम आहे ना, तूच आनंदानं आदरानं प्रेमानं भक्तीनं त्या महात्म्यांना आपल्या घरून घेऊन ये. अशा प्रकारे असणार भवानी राम बंकटलालाला म्हणत आहेत. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल हर्षे अति, म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. मनामध्ये आधीच इच्छा होती बरी असणारी, पण वडिलांची आज्ञा आहे आणि महाराज यांना आनंद झाला म्हणले, आणि मनामध्ये म्हणतायत कधी असणार गुरुमूर्तीची भेट होईल, कधी मला समर्थांची भेट होईल, असं म्हणून असणार महाराज त्यांना आणण्याकरता बंकटलाल निघालेला आहे. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ, भेटले बंकटलाला प्रत अस्तमानाचे समयाला. पुढे असणार माणिक नावाचा एक चौक होता शेगाव मध्ये, आणि त्या ठिकाणी महाराज कीर्तन झाल्याच्या नंतर चौथे दिवशी सद्गुरुनाथ, कीर्तन झाल्याच्या नंतर चौथ्या दिवशी असणार पुढं त्या माणिक चौकामध्ये असणार बंकटलालाला सूर्यास्ताला जात असताना, तिसऱ्या पारच्या वेळेला आपल्या भाषेमध्ये सूर्यास्ताला जात असतानाच त्या ठिकाणी महाराज समर्थ दिसलेले आहेत. दीनपती असता गेला, इकडे बोध सूर्य उदेला, माणिक चौक प्राचीला, बंकटलालाच्या भाग्याने. इकडं असणारा या जगाचा जो सूर्य जगाला प्रकाश देणारा तो अस्त पावलेला आहे, गेलेला आहे, पण इकडं तो सूर्य अस्ताला जात असताना तिकडे एक सूर्य उदयाला आला. कोणता? बोध सूर्य उदयाला आला. बोध रूपी सूर्य गजानन महाराज रूपी असणारा सूर्य उदयाला आलेला आहे. माणिक चौक प्राचीला तो असणारा सूर्य पूर्वेला उगतोय ना, तर हाही सूर्य असणारा माणिक चौक रूपी असणाऱ्या पूर्व दिशेमध्ये या सूर्याचं प्रागट्य, या सूर्याचा उदय झालेला आहे. पण बंकटलालाच्या भाग्यानं, त्याच्या भाग्यानं त्या ठिकाणी समर्थ प्रगट झालेले आलेले आहेत, असं वर्णन दासगणू महाराज सांगत आहेत. गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास, समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. गुराखे असणार महाराज गायींना घेऊन येऊ लागलेले. तर गोरज मुहूर्त त्याला आपण म्हणतो महाराज. गायी शेतातून येत असताना त्यांची धुडू उळणं वगैरे आता फार जुना काळातला असणारा हा विषय आहे. असो, गुराखी घेऊन देणूस, गुराखी असणार गायीला घेऊन येऊ लागलेले आहेत गावाकडे. समर्थाच्या आसपास त्या चौकामध्ये सर्व गायी गायी दिसू लागलेले आहेत. ते समर्थ कशा प्रकारे शुभिवंत दिसतायत त्याचं वर्णन दासगणू महाराज करत आहेत. त्या वाटले नंदसुत आला येथे साक्षात, वृक्षावरी करितात पक्षी किलकिलाट आनंदे. असं वाटू लागलेले बंकटलालांना, असं वाटू लागलेले की साक्षात नंद सूत नाम भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आलेले आहेत. सभोवताली असणाऱ्या सर्व गायी दिसू लागलेले आहेत आणि गजानन महाराज भगवान कृष्ण वाटू लागलेले आहेत. वृक्षावरचे सर्व असणारे पक्षी किलकिलाट करू लागलेले आहेत. जे असणारे पक्षी अन्नासाठी धान्यासाठी असणार बाहेर पडले होते ते सर्व पक्षी आता आपल्या निवाऱ्याला, आपल्या आश्रयस्थानाला येऊ लागलेले आहेत. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी, अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करू लागलेली आहे. पहिल्यापासून आपण म्हणतो सांच्या पारी असणार लक्ष्मी येते म्हणून पूजा करावी, दिवाबत्ती करावी, नमस्कार करावा. दुकानदार आपापल्या असणाऱ्या दुकानामध्ये उदबत्त्या लावू लागलेले आहेत, दिवे लावू लागलेले आहेत. आणि अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. अशा वेळी असणार बंकटलाल असणार सद्गुरु श्री गजानन महाराजांना घेऊन घरी आलेले आहेत. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी, नमन साष्टांग केले चरणी
पाटावरी बैठविले. भवानी रामांनी त्या ठिकाणी महाराज गजानन महाराजांना पाहिल्याबरोबर अति आनंद भवानी रामाला झालेला आहे. साष्टांगाचा नमस्कार गजानन महाराजांना केलेला आहे आणि पाटावर महाराजांना बसवलेला आहे. आणि विनविले जोडोनियात काही भोजन करायेथ. तुम्ही साक्षात पार्वती कांत प्रदोष वेळी आलाया. हात जोडलेले आहेत भवानी रामान महाराज, काहीतरी भोजन या गरीबाच्या घरचं घ्या, काहीतरी असणार घ्या. तुम्ही साक्षात पार्वती कांत नाम भगवान शंकर प्रदोष समय आज माझ्याकडे आलेला आहात. प्रदोष हा त्रयोदशीला असतो. आज सुद्धा त्रयोदशी आहे अधिक महिन्यातली, आज ही प्रदोष आहे. असा असणारा हा प्रदोष, त्या प्रदोषाच्या वेळेला तुम्ही आलेले आहात. त्रयोदशी म्हणा किंवा जे सायंकाळची वेळ असते तो प्रदोष मानलेला आहे, म्हणून प्रदोष वेळी म्हणजे सायंकाळच्या वेळी अशा असणारे असे समर्थ तुम्ही माझ्या घरी आलेले आहात, तरी काहीतरी तुम्ही घ्यावा अशी माझी इच्छा आहे. शिवाराधन प्रदोष काली घडेल तो भाग्यशाली. ऐशी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या. महाराज मी असणार पुराण श्रवण करत असतो आणि पुराण श्रवण करत असताना मी असं ऐकलेलं आहे बरं का, की प्रदोष काळामध्ये जर कोणी अतिथी आला तर तो असणार महाराज भाग्यवान माणूस आहे. शिवाराधन प्रदोष काळी, ज्याला प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्या काळामध्ये ज्याला असणार भगवान शंकराची जो पूजा करतो, आराधना करतो ना, तर तो भाग्यशाली आहे. ही गोष्ट मी स्कंद पुराणामध्ये ऐकलेली आहे. ऐसे म्हणून आणले बिल्वपत्र तत्काळ भले. समर्थांच्या ठेविले परम भक्तीने मस्तकी. असं असणार बोललेले आहेत. हातामध्ये बिल्वपत्र घेतलेलं आहे आणि भगवान शंकराच्या पिंडीवर जसं ते बिल्वपत्र व्हावं तसं समर्थांच्या मस्तकावर मोठ्या भक्तीने असणार भवानी रामानं बिल्वपत्र अर्पण केलेलं आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम शिवार्पणम. जसं भगवान शंकराला बेल वाहावा तद्वत हा बेल समर्थांना वाहिलेला आहे. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. बोलता बोलता असणार भवानी राम बोलून गेले, महाराज इथं जेवून जा. पण तेवढ्यामध्ये असणार महाराज मनामध्ये भवानी रामाच्या आलेला आहे. स्वयंपाकाला तर अजून वेळ आहे, कसं होईल काय होईल असा प्रकारचा विचार त्या ठिकाणी महाराज भवानी राम करत आहे. स्वयंपाक होई पर्यंत हे न थांबले जरी येथ. पुरी प्रदोष काली पार्वती कांत गेला उपासी घरातून. आणि महाराजांचं काही सांगता येत नाहीये, महाराजांचा मनावरचा खेळ आहे. स्वयंपाक होईपर्यंत जर थांबले महाराज तर ठीक आहे, त्यांच्या मनात आलं नाही थांबायचं निघून जायचं, ते जर निघून गेले तर मग काय करायचं, पाप लागेल आम्हाला. या प्रदोष काळामध्ये प्रदोष म्हणजे काय, संध्याकाळ म्हणा किंवा असणार सूर्याचा अस्ताची जी वेळ आहे ते म्हणा, किंवा कोणी कोणी लोक काय करतात रात्रीचा जो पहिला प्रहर आहे 6 ते 9 त्यालाही कोणी कोणी असणार काय करतं प्रदोष काळ असं म्हणतं, किंवा त्रयोदशीचा पूर्ण जो दिवस आहे त्यालाही असणार प्रदोष शिवप्रदोष असं म्हटलं जातं. मग तो ज्या वारी आला त्या वारी त्याचं नाव घेतलं जातं सोमप्रदोष आहे, शनिप्रदोष आहे. असो सांगायचा मुद्दा, या प्रदोष काळी या सायंकाळी पार्वती कांत नाम भगवान शंकर आपल्या असणाऱ्या घरामधून उपाशी गेले, ही खंत मनामध्ये राहील अशा प्रकारचा विचार भवानी राम करत आहे. त्यास करू कैसी तोड ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड मजला जमला मोज पहावया. त्याला असणार मी काय उपाय करू असं असणार संकट माझ्यावर आलेलं आहे. सगळे असणारे लोक जमा झालेले आहेत, महाराज आले पाहण्याकरता आलेले आहेत. आणि तेवढ्यांच्या देखत जर महाराज जर निघून जर गेले तर लोक म्हणतील पाहणा या बंकटला आला या भवानी रामाला असणार कळत नव्हतं का, एवढे महात्मे घरी आली त्यांना खाऊ घालावं काही, अशा प्रकारचा असणारा विचार त्या ठिकाणी महाराज कोण करत आहे, भवानी राम करत आहे. ते सगळे लोक आज पाहायला जमलेले आहेत, पण उद्या हेच मला नाव ठेवतील.
विचार केला खेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, याच ठेवून तबकावरी, पुढे ठेवू समर्थांच्या. विचार करू लागलेले आहेत, कसं करावं, काय करावं. स्वयंपाक करायपर्यंत जर नाही थांबले तर अवघड होईल. मग तेवढ्यामध्ये मनामध्ये विचार आला, आपल्या घरी दुपारी पुऱ्या केल्या होत्या त्या आहेत, त्याच आपण तबकामध्ये ठेवू. तबक म्हणजे काय, ताटासारखं असणारे एक पसरट पात्र असतं, पण ते असतं नक्षीदार, तांब्याचे वगैरे असे असतात ते, त्याला तबक असं म्हणतात. अशा असणाऱ्या तबकामध्ये आपण समर्थांना दुपारच्या पुऱ्या ठेवू, असा असणारा विचार भवानी रामानं केलेला आहे. ते अवघेच जाणती, कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती, ऐसा आहे सिद्धांत. आणि महात्म्याला सगळं कळत आहे, त्यांना सांगायची काही गरज नाहीये. ते जाणून घेतील की माझ्या अंतःकरणामध्ये त्यांना शिळ खाऊ घालण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कपट नाहीये, हे त्यांना कळेल. आणि खरी गोष्ट काय आहे की भावे भेटतो उमापती, भावानं असणार भगवान शंकर भेटत असतात, ऐसा आहे सिद्धांत. असा असणारा सिद्धांत आहे की भावेन देवम, हा सिद्धांत आहे. देव कशाने प्राप्त होतो, भावानं. भावेन देवम, देव भावाने प्राप्त होतो. म्हणून किंवा भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुवेन अनुभव कैसा कळे, म्हणून असणारा भाव पाहिजे. म्हणून याच भावनेनं मी शिळा अन्न देत आहे. माझा यामागे काही वाईट हेतू नाहीये, काही कपट नाहीये, हे समर्थ श्री गजानन महाराज जाणून घेतील. मी शिळेवर जुना, यास घालीत नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण, शिळे म्हणणे उचित नसे. मी असणारं शिळं अन्न हे आवर्जून महाराजांना वाढत नाहीये, आवर्जून असणार यांना खाऊ घालत नाहीये. शिवाय पक्क्या रसोई कारण, शिवाय म्हणले पक्क्या, पक्क्या शब्दाचा अर्थ टिकाऊ किंवा पिकलेले, अशा असणाऱ्या रसोईला, टिकाऊ रसोईला शिळं म्हणणं हे योग्य नाही. अशा प्रकारे या ठिकाणी विचार करत आहेत. चिंतिल्याप्रमाणे तयारी, तत्काळ त्याने केली खरी, आणून ठेविले समोरी, तबक एक समर्थांच्या. मनामध्ये असणार ज्या प्रकारे योजना केली त्या प्रकारे सगळे असणारी तयारी केलेली आहे, आणि तयारी करून श्री समर्थ गजानन महाराजांच्या समोर एक तबक ठेवलेला आहे. पुऱ्या बदाम खारका, केळी मोसंबी मुळे देखा, बाला प्रती लाविला बुक्का, कंठी घातिला पुष्पहार. काय काय होतं त्या तबकामध्ये, दास गुण महाराज वर्णन करतायत. पुऱ्या होत्या, बदाम, खारका, केळी, मोसंबी, मुळे म्हणजे मुळा, हे असणारे सर्व त्या तबकामध्ये ठेवलेले होते. गजानन महाराजांच्या मस्तकाला बुक्का लावलेला आहे, गळ्यामध्ये असणारा फुलाचा हार घातलेला आहे. आणि काय करतात पुन्हा तर ऐका. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते, अवघे झाले सेविते, जे जे पडले पात्राते, ते खाती भराभर. गुरुमूर्ती नाम असे असणारे गजानन महाराज प्रसन्न झालेले आहेत. जे जे पात्रामध्ये पडलेलं आहे, ठेवलेलं आहे, वाढलेलं आहे, ते असणार सर्व भराभर श्री समर्थ गजानन महाराज खाऊ लागलेले आहेत. उदरी सुमारे 3 शेर, अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. पोटामध्ये असणार सुमार 3 शेर अन्न समर्थांनी त्यावेळेस खाल्लेलं आहे, आणि खाल्ल्याच्या नंतर तिथंच रात्रभर गजानन महाराज मुक्कामाला राहिलेले आहेत. बंकट लाले दुसरे दिवशी, मंगल स्नान समर्थांसी, घातले असे अतिहर्षी, तो न थाट वर्णवे. बंकट लालानं दुसरा दिवस उगवल्याबरोबर महाराजांना मंगल स्नान असं त्या ठिकाणी घालू लागलेलं आहे. त्या स्नानाचं वर्णन या ठिकाणी करतायत. त्या थाटाचं, त्या असणाऱ्या महात्म्याच्या स्नानाचं वर्णन काय करावं, काय काय थाट केला, ते सर्व आपल्याला दासगणू महाराज सांगतायत, ते ऐका. गागरी सुमारे 100, उष्णोदकाचा साचार, पाणी घालती नारी नर, मन मानेल ऐशारती. घागरी सुमारे 100 घागरी, त्या बी कशा उष्णोदकाच्या,
आपलं 100 भांडे असणार पाणी गरम गरम समर्थांना असणार. काही लोकही आंघोळ घालू लागलेले, स्त्रियाही असणाऱ्या समर्थ गजानन महाराजांना असणार आंघोळ घालतात. मन मानेला इशारती, त्यांना वाटलं तशी ते आंघोळ घालू लागले. कोणाला वाटलं महाराजांच्या डोक्यावर पाणी वाचावं, कोणी पाणी ओतू लागलेले. कोणाला वाटलं महाराजांचे चरण धुवावे, तर कोणी असणार महाराजांचे चरण धुत आहे. तेच वर्णन पुढे करतायत. मन मानेला इशारती, ते काही इशारती ते पुढील ओळीमध्ये दासगणू महाराज सांगतायत. कोणी शिके काही लाविती, कोणी साबण घेऊन हाती, समर्थांचे घासिती पदकमळ आवडीने. कोणी असणार महाराज शिकेकाई लावू लागलेले. आता ते शिकेकाई म्हणून सध्या शॅम्पूची पुडी आहे, पण ती इथं अभिप्रेत नाही. शिके ही असणारी एक वनस्पती आहे, तिनं केस स्वच्छ केल्या जातात, किंवा तिच्या शेंगाने हे असणार काय केस स्वच्छ केल्या जातात. अशी ती एक वनस्पती आहे. त्या वनस्पती असणारी कोणी समर्थांना लावू लागलेला आहे. कोणी असणार साबणानं समर्थांचे पाय त्या ठिकाणी घासू लागलेला आहे. कोणी दवणा कोणी हिना, कोणी चमेली तेल जाणा, कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते. कोणी असणार दवणा, त्या ठिकाणी महाराज दवण्याचं तेल केलं जातं. दवणा असणारा हा यांना सूर्यनारायणाला दवणा वाहिला जातो बरं का. असा असणारा हा दवणा नावाची एक वनस्पती, तिचं कोणी तेल लावू लागलेलं आहे. कोणी हिना म्हणजे मेहंदी लावू लागलेला आहे. कोणी चमेलीचं तेल लावू लागलेलं आहे. कोणी असणार बेलीचं तेल समर्थाच्या अंगाला लावून ते त्यांचं असणारं शरीर चोळू लागलेले आहेत. अंगराग नाना परी, त्याचे वर्णन कोण करी, व्यंकटलालाची घरी उणे नभते कशाचे ते. अंगराग नाना परी, वेगवेगळ्या प्रकारचे असणारे अंगराग नाम सुगंधी अशी उठणे होती. वेगवेगळे उठण्याचे प्रकार आहेत. वेगवेगळे असे असणारे उठणे त्या बंकटलालाच्या घरी होते. त्याचं वर्णन कोणी करावं, आणि ते असणारे उठणे समर्थांना लावू लागलेले आहेत. त्या बंकटलालाच्या घरी उणे नामकणी ही कमी कशाचीही नव्हती. स्नान विधी संपला, पितांबर तो नेसविला, अति सन्माने बैसविला, योगीराज गादीवरी. सगळा असणारा असा महाराज आंघोळीचा विधी संपलेला आहे. समर्थांना नेसण्याकरता सुंदर असा पितांबर दिलेला आहे, आणि अति सन्मानानं गजानन महाराजांना असणारे त्या गादीवर बसवण्यात आलेला आहे. भाली गंध केशरी, गळ्यात हार नाना परी, मुनी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर. कपाळाला सुंदर प्रकारे केशराचे असणारे महाराज उटी गंध लावलेला आहे. गळ्यामध्ये वेगवेगळ्या फुलांचे हार समर्थांच्या घातलेले आहेत. कोणी असणार श्री गजानन महाराजांना तुळशी मंजिरी त्या ठिकाणी वाहू लागलेली आहेत. नैवेद्य नाना परीचे, झाले समर्थार्पण साचे, भाग्य त्या बंकटलालाचे खचिताले उदयाला. वेगवेगळ्या परीचे असणारे प्रकारचे नैवेद्य समर्थांना दाखवू लागलेले आहेत. वेगवेगळे पदार्थ समर्थांना खाण्याकरता करू लागलेले आहेत. त्या बंकटलालाचं असणार भाग्य खचित म्हणजे निश्चितच असणार उदयाला आलेलं होतं, असं दासगणू महाराज सांगतायत. ते बंकटलालाचे घर, झाले द्वारका साचार, तया दिनी सोमवार वार शिवाचा उताहू. ते बंकटलालाचं घर गजानन महाराजांच्या असणाऱ्या वस्तीनं एवढं पावन झालं, अशी गर्दी झाली होती की असं वाटत होतं की ती द्वारका आहे की काय. द्वारकेमध्ये भगवान कृष्णाचे भक्त, तसं असं वाटू लागलं बंकटलालाचं घर म्हणजे द्वारका आहे, आणि हे द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री समर्थ गजानन महाराज आहेत. त्या दिवशी विशेष पुन्हा सोमवार होता, तो वार भगवान शंकराचा आहे, असंही या ठिकाणी दासगणू महाराज सांगतायत. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले, एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी. सगळ्या असणाऱ्या मंडळींनी आपले मनोरथ पूर्ण केले. महाराजांना आंघोळ घालून, महाराजांचे पाय धुवून, महाराजांना पदार्थ देऊन, महाराजांना असणार सेवा करून प्रत्येकानं आपलं आपलं मनोरथ पूर्ण केलेला आहे. पण त्याच्यामध्ये एक शेठजी होते, त्यांची एक इच्छा राहिली. इच्छाराम शेठजीचीच इच्छा या ठिकाणी एक राहिली होती. कोणती राहिली तर ते ऐका. हा चुलत बंधू बंकटाचा, होता भाविक मनाचा,
भक्तासे शंकराचा त्यासी ऐसे वाटले. हा असणारा इच्छाराम कोण होता? इच्छाराम शेठजी कोण होते? हा बंकटलालाचा असणारा चुलत भाऊ होता. भाविक असा होता. भगवान शंकराचा भक्त होता असं वर्णन त्याचं दासगणू महाराज सांगत आहेत. त्याची पूजा अस्तमानी यथा सांग करोनी. करू पारणायसी म्हणी इच्छा त्याने धरली असे. त्याच्या मनामध्ये इच्छा होती, आज सोमवार आहे, मला असणारा उपवास आहे, घरी असणार प्रत्यक्षात भगवान शंकर आलेले आहेत, चालते बोलते भगवान शंकर आहेत. त्यांची या अस्तमानाच्या वेळेला, सूर्यास्ताच्या वेळेला त्यांची यथासांग पूजा करावी आणि आपल्या उपवासाचं पारण करावं, आपण सोमवार सोडावा अशी इच्छा इच्छाराम शेठजीनं मनामध्ये धारण केलेली आहे. तो झाला अस्तमान मावळलासे नारायण. इच्छा रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी. तेवढ्यामध्ये असणारा महाराज सूर्यास्ताला गेलेला आहे, सूर्य मावळलेला आहे, सूर्यनारायण मावळलेले आहेत. इच्छारामानं असणार स्नान केलेला आहे. प्रदोष वेळा लक्ष्मी, प्रदोष काळ, प्रदोष वेळ पाहिला आणि स्नान त्या ठिकाणी महाराज केला. आणि काय करतो तर ऐका, पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन. त्यांचे केले पूजन परम प्रेमे करोनी. सर्व पूजेचं साहित्य, फूल, गंध, पुष्प वगैरे घेतलेले आहेत. गजानन महाराजांकडे हे इच्छाराम शेठजी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन परम प्रेमानं आनंदानं गजानन महाराजांचं पूजन केलेलं आहे. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी. आपुले ते भोजन जरी पर्याता काही खावे. आणि तेवढ्यामध्ये असणाऱ्या इच्छारामानं काय केलेलं आहे, महाराजांना विनंती केली, महाराज तुमचं जेवण दुपारी झालेलं आहे, मान्य आहे, पण आपुले ते भोजन जरी, तुमचं भोजन दुपारी जरी झालं असलं तरी माझी अशी काही इच्छा आहे की आपण काहीतरी माझ्या घरी थोडस खावं, माझ्या घरचं थोडस खावं. आपली अशी इच्छा इच्छाराम शेठजी समर्थांना बोलावून दाखवत आहेत. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. हे गुरु महाराज, तुम्ही जेवल्याशिवाय मी अन्नाचा एक कणही घेणार नाहीये. मला आज उपवास आहे. उपोषण म्हणजे आज मला उपवास आहे, मला सोमवार सोडायचा आहे. पण असणार महाराज, तुम्ही जेवल्याशिवाय, तुम्ही खाल्ल्याशिवाय मी थोडंही अन्न खाणार नाहीये. अशा प्रकारे महाराज हा इच्छाराम शेठजी समर्थ गजानन महाराजांना बोलत आहे. अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करुण. सगळ्या असणाऱ्या भक्तांच्या इच्छा असणाऱ्या तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत. इच्छा पूर्ण करणारे असे आहात. माझ्या एकट्याची एवढी इच्छा राहिलेली, तेवढी माझी असणारी इच्छा तुम्ही पूर्ण करावी आणि माझ्यावर असणारी कृपा करावी अशी समर्थ गजानन महाराजांना माझी विनंती आहे. अशा प्रकारे तो महाराजांना इच्छाराम शेठजी बोलू लागलेला आहे. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तया स्थानी. इच्छा राम तो घेऊन नैवेद्याला परातीत. सगळे असणारे लोक कुतूहलानं पाहू लागलेले आहेत. आता महाराज नेमकं काय म्हणतील, काय करतील, खातील का नाही. तेवढ्यामध्ये इच्छाराम शेठजींनी असणार एक या परातीमध्ये सुंदर अशा प्रकारे थाळी सजवली आणि त्या थाळीमध्ये गण गण गणात बोलते. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तया स्थानी. इच्छा राम तो घेऊन नैवेद्याला परातीत. इच्छारामाची असणारी मोठी इच्छा, समर्थांनी आपल्या घरचं काहीतरी खावं, संतांना आपल्या घरचं काहीतरी असणारं अन्नदान व्हावं, त्या इच्छेनं इच्छारामानं असणारं सुंदर असं ताट भरलेलं आहे. आणि ते ताट भरून असणार समर्थांच्या पुढे तो इच्छाराम आलेला आहे. आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भातसाचा. नानाविध पक्वान्नाचा थाट केला तयाने. आंबे मोहर नावाचा असणार काय तर हळद, आपलं आंबे मोहर नावाचा असणार तांदळाचा एक प्रकार आहे. तांदळाच्या अनेक असणाऱ्या जाती आहेत.
बासमती माहिती आहे आपल्याला, इंद्रायणी माहिती आहे, अन्य काय येतं त्यामध्ये आंबेमोहर नावाची एक तांदळाची जात होती, आता जवळजवळ ती लुप्त होते किंवा काही काही ठिकाणीच आहे फक्त. त्याचा 2 मुदी भात आहे. मुदी म्हणजे असणार काय, तर एक प्रकारचं, आता एक समजा जास्त नाहीये त्या वाढण्याच्या प्रकारामध्ये, पण पहिलं बऱ्याच ठिकाणी असं एखादी छोटी वाटी वगैरे काहीतरी असायची ओगराळाच्या आकाराची, आणि तिचं भगवान शंकराच्या पिंडीसारखा तो ताटामध्ये भात वाढल्या जायचा, त्याला मुदी असं म्हणायचं. अशा 2 मुदी त्या ठिकाणी महाराज भाताच्या वाढलेल्या होत्या. वेगवेगळे प्रकारचे असणारे पक्वान्न त्या ठिकाणी महाराज त्या इच्छारामन समर्थन करता केलेले होते. जिलेबी राघव दास मोतीचूर करंजा अनारसे घीवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. काय काय पदार्थ केले होते त्या इच्छारामन महाराज. जिलेबी केलेली होती, राघवदास होता. राघवदास म्हणजे काय, खवा, साखर, रवा इत्यादीने तयार केलेला लाडू, त्याला म्हणायचं राघवदास. असा असणारा हा राघवदास नावाचा लाडू होता. मोतीचूर नावाचा लाडू होता. करंजा, अनारसे, घीवर, घीवर म्हणजे तुपात तळलेला एक पदार्थ आहे, जुना पदार्थ आहे, तो असणारा एक पदार्थ होता. असे शाखांचे, शाखा म्हणजे भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या ही भाज्या त्या ठिकाणी त्या इच्छारामाने केल्या होत्या. त्याचं वर्णन मी कुठपर्यंत करू असं दासगुण महाराज म्हणतायत. अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदणाच्या सव्य भागा. अगणित चटण्या कोशिंबिरी, अनेक अशा चटण्या केलेल्या होत्या. कोशिंबिरी केलेली होती, वाडगा दह्याचा शेजारी, त्या कोशिंबिरीच्या शेजारी दह्याची वाटी होती. वाडगा म्हणजे एक मोठी वाटी, थोडी जरा जास्त, वाडगा म्हटलं की थोडी मोठी वाटी, असा असणारा दह्याची मोठी वाटी त्याच कोशिंबिरीच्या शेजारी होती. तुपाची ही सुंदर वाटी असणारी ओदण नाम भाताच्या असणाऱ्या उजव्या बाजूला ठेवलेली होती. 4 मनुष्याचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्था पुढे आणून ठेवला इच्छा रामाने. आणि मग आता किती अन्न आणलं महाराज, आता एक एक पदार्थ, कारण की अन्न पदार्थ जेवढे कमी असतील तेवढं माणसाला जेवण जास्त जात असतं. आता पदार्थ अनेक आहेत त्यामुळे असणार अन्नही मोठं झालं. किती अन्न झालं या ठिकाणी आपल्याला गणित सांगतात, 4 मनुष्यांचे झाले अन्न, 4 माणसं जेवतील एवढा अन्न असणार समर्थांच्या पुढे त्या इच्छारामानं ठेवलेला आहे. पाहोण त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या. पाहोण त्या नैवेद्याशी, तो नैवेद्य असा ताटामध्ये सजवलेला समर्थ श्री गजानन महाराजांनी पाहिलेला आहे. आणि पाहिल्याबरोबर गजानन महाराज म्हणतात, बरं का आता गणप्या नेहमी म्हणतो खातो, आणा आणा खातो मी, आणा करा पंगत खातो मी, नेहमी असं म्हणतो गणप्या, आता असणार खा ना. अशा प्रकारे स्वतःच्या मनालाच या ठिकाणी समर्थ श्री गजानन महाराज बोलत आहेत. खा हे आता वघे अन्न अघोर्यान करी अवमान पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. आता असणार हे अन्न खा, सगळं अन्न तुला खावं लागणार, 4 माणसाचं अन्न आहे. आणि एवढं अन्न तू खा, अघोर्यानं करी अवमान, हे अघोर्या तू असणार काय कर, या अन्नाचा अवमान करू नकोस. मागच्याच अध्यायामध्ये अन्नम ब्रह्मेति व्यजानात अशा श्रुती, अन्नाचं महत्व मी मागच्या अध्यायामध्ये पटवून दिलेलं आहे. किंवा स्वतःला म्हणतात गणप्या, अन्नाचं महत्व मागच्या अध्यायामध्ये सर्व पटवून लोकांना दिलेलं आहे ना. आता आपणच असं अन्न ठेवून चालणार नाही, सर्व अन्न खावं लागणार. मग आता असणार सगळे लोक पाहू लागलेले आहेत. आणि गजानन महाराज तेच म्हणतात, हे सगळे लोक तुझ्या अघोरी वृत्तीला, तुझ्या भयंकर अशा खाण्याच्या वृत्तीला पाहण्याकरता लोक या ठिकाणी उभा आहेत, असं आपल्या मनाला त्या ठिकाणी समर्थ गजानन महाराज बोलत आहेत. महाराज भोजना बैसले अन्नावघे पार केले मात्रीन काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा. महाराजांनी जेवायला सुरुवात केलेली आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. जेवायला सुरुवात केली महाराज. सगळं अन्न 4 माणसाचं महाराजांनी पार केलं, पात्रात काहीच राहिलं नाही. दासगुणू महाराज सांगतात, मीठ लिंबू पात्रामध्ये राहत असतं, पण समर्थानं तीही पात्रामध्ये ठेवलेलं नाहीये.
आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे धावण्याचा चार कौतुक केले गुरुवरे. आग्रहाचा असणारा काय प्रकार होत असतो? बऱ्याच जणांना महाराज आग्रह करण्याची फार फार सवय असते. त्या आग्रहामुळे दुसऱ्याचं काय होतं हे लोक असणार विचार करत नसतात बरं का. तुमचा आग्रह आमचा भोळा स्वभाव असं कधी कधी होत असतं, पण ते काही कामाचं नाहीये. आग्रह केला तरी खायलाच नाही पाहिजे किंवा समोरच्यानं आग्रह करायला नाही पाहिजे. मग आग्रह जास्त केल्याच्या नंतर नेमका काय प्रकार होतो ते असणार कौतुक, ती असणारी लीला गुरुवर समर्थ श्री गजानन महाराज आपल्याला दाखवत आहेत. ती तुम्ही आता श्रवण करा. खणानून उलटी झाली, खाल्ल्या अन्नाची ती भली, ऐसीच गोष्ट होती केली श्री रामदास एकदा. खाना आणून उलटी झाली, खळखळून अशी उलटी झालेली आहे महाराज. भरपूर असं खाल्लेलं आहे आणि अशी भयंकर उलटी खळखळून झाली. खाल्लेलं सर्व असणारं अन्न समोर पडलेलं आहे. अशीच असणारी एक गोष्ट, एक लीला श्री समर्थ रामदास स्वामींनी एकदा केली होती, ती तुम्हाला सांगतो ऐका. खिरीची झाली वासना, रामदासाची आमना, तिची फोड मोडल्या जाना, अकंठ खीर प्याले की. खिरीची झाली वासना. एकदा असणार समर्थ श्री गजानन महाराजांना, समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांना खिरीची इच्छा झाली, खिरीची वासना झाली. एका घरी सांगितलं, बाई मला खीर खायचंय. काय हरकत नाही, समर्थांनी सांगितल्यामुळे भरपूर अशी खीर केली. समर्थांनी खीर खायला सुरुवात केलेली आहे. खीर किती खावा मर्यादा आहे. आकंठ खीर प्याली. समर्थांनी असणार खीर आकंठ कंठापर्यंत असणारी ती खीर प्याले आणि पुन्हा नंतर काय करतात तर ऐका. उलटी होता परत, ती बक्षू लागले सद्गुरुनाथ, श्री रामदास स्वामी समर्थ, वासनेसी जिंकावया. उलटी झाल्याबरोबर असणार समर्थ रामदास स्वामी असणार ती उलटी परत खाऊ लागलेली आहे. आता असं कोणी करतं का? माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, का वमिलिया अण्णा लाळ न घोटे रसना, अंग न सोये आलिंगणा प्रेताची या. सिद्धांत या पण असणार संत अपवाद आहेत काही गोष्टीला महाराज. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाची खोड मांडण्याकरता काय केलेलं आहे, ते उलटल्याला सर्व असणार खायला सुरुवात केलेली आहे. कशामुळे असं समर्थ करतात? वासनेशी जिंकावया. पुन्हा मनामध्ये वासना नाही झाली पाहिजे, पुन्हा मनामध्ये इच्छा नाही झाली पाहिजे खीर खाण्याची. खीर पाहिलं की हे दृश्य, हा प्रसंग असणारा समोर उभा राहायला पाहिजे आणि पुन्हा खिरीवर मन नाही गेलं पाहिजे. हे असणार करण्याकरता, वासनेला जिंकण्याकरता, इच्छेला जिंकण्याकरता समर्थांनी ही लीला केलेली आहे. तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्राळा, हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असोनिया. तसंच असणाऱ्या लोकांचा आग्रह टाळण्याकरता. आता लोकांना एकदा कळालं की समर्थांना भरपूर अन्न वाढलं, वाढल्याच्या नंतर लोक बोलता बोलता म्हणतील इच्छारामानं भरपूर अन्न वाढलं होतं, समर्थांना जमत नाहीये जास्त, लगेच त्यांना उलटी झाली. लोकांना असणारं असं कळेल आणि त्यामुळे लोक आग्रह करणार नाहीत. तैसे लोकाग्रहाला घालावयाशी शीघ्र आळा, हे सांगून लोक ऐकत नाहीयेत. महाराज चला चहा घ्यायला, महाराज चला चहा घ्यायला. अहो महाराजाला चहा जमत नाही, दूध घ्या. दूध जमत नाही, काहीतरी आमच्या घरचं घ्या. मग अशानं काय होतं, त्या आग्रहानं असणार त्रास होतो आणि असा आग्रह पुढे आपल्याला पुन्हा कोणी करू नये म्हणून उलटीचा प्रकार समर्थांनी केला. बरं केला का झाला, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट महाराज सांगतात. हा उलटीचा प्रकार केला कसा? अंगी बळा सोनिया, त्याच्या अंगात बळ होतं. त्यांनी मनात आणल्याच्या नंतर महाराज त्यांना तेवढं अन्न पचलं नसतं का? पण त्या सत्पुरुषांना, समर्थ श्री गजानन महाराजांना या लोकांना असणारं आग्रहाचं फळ दाखवायचं होतं. आग्रहानं नेमकं काय होतं हे दाखवायचं होतं. म्हणून अंगामध्ये असणारं अन्न जिरवण्याचं बळ असून सुद्धा समर्थांनी या ठिकाणी त्या अन्नाची उलटी केलेली आहे. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन, होते कराया रक्षण निसर्गाच्या धर्माचे. सत्पुरुषाचे आचरण या ठिकाणी महाराज महात्म्यांचं जे आचरण असतं ते सगळ्या पिढीला असणारं प्रेरणादायी असतं. आपण सुद्धा आता दाखले देत असताना म्हणत असतो जगद्गुरु तुकोबारायांनी असं केलं, मग आपण काय करू नये. भगवान कृष्णाने असं केलं, आपण का करू नये. गीतेतला एकच श्लोक, यद्यदाचरती श्रेष्ठ येथ वडील जे जे करीती, या न्यायानं असणार लोक काय करतात, मोठ्यांनी काय केलं ते पाहून वागत असतात.
म्हणून सत्पुरुषाचं संतांचं असणारं आचरण हे पुढील पिढीला शिकवत असतं. हो ते करा या संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. समर्थांनी ही जी लीला केलेली आहे हे कशा करता केलेली आहे? निसर्ग धर्माचं रक्षण करण्याकरता, म्हणजे असणारे जे चालत आलेल्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी समजावून देण्याकरता या ठिकाणी समर्थानं ही लीला केलेली आहे. तेच समर्थे ते केले लोकाला दी सुचविले, आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई. निसर्गाचा नियम काय आहे? काय नियम आहे? तर असणार जास्त खायचं नाही, जेवढं जमेल जेवढं पोटात बसेल तेवढं खायचं, पचेल तेवढं खायचं, जास्त घ्यायचं नाही आणि आपल्याला त्रास करून घ्यायचा नाही, हा निसर्गाचा नियम. तेच समर्थे ते केले, तेच समर्थांना इथं दाखवू लागलेले आहेत. लोकांना सुचवलं की हे लोकांनो, आग्रह करणं हे कधीही चांगलं नसतं. हा आग्रह ठीक आहे, पण त्यातली त्यात पुन्हा दुराग्रह तर माणसाने करूच नाहीये. जर असणारा आग्रह दुराग्रह जर आपण जर केला तो विपरीत फळ दे. तो असणारा दुराग्रह, तो आग्रह आपल्याला विपरीत असं फळ देतो, आपल्याला तो त्रासदायक असा होतो. ही शिकवण आपल्या या लीलेतून श्री समर्थ गजानन महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. असो उलटी झाल्यावरी जागा केली साफसारी, नेऊन बैसविले पहिल्या परी स्नान घालून महाराजा. असो म्हणले. अशा प्रकारे महाराजांना उलटी झाल्याच्या नंतर जिथं उलटी झाली ती सर्व जागा स्वच्छ केलेली आहे. पुन्हा असणाऱ्या समर्थांना नेलं, आंघोळ घातलेली आहे आणि आंघोळ घालून पुन्हा असणाऱ्या समर्थांना एका आसनावर बसवलेलं आहे. दर्शने घेती महाराजांची आनंद रूपी, तो भोजन करण्याप्रती दिंड्या दोन तेथे. नरनारी असणाऱ्या दर्शनाला येऊ लागलेले आहेत. नरनारी दर्शने घेती महाराजांची आनंद वृत्ती. महाराज आनंदी वृत्तीनं असणार निवांत असे बसलेले आहेत. आपल्या भजनामध्ये आपल्या आनंदामध्ये असणारे ते दंग आहेत. तेवढ्यामध्ये दोन दिंड्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आवाज स्वर चढे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. त्यांचा असणारा आवाज हा सुस्वर असा होता त्या दिंडीवाल्यांचा. खडे पहाडी मनोहर, चांगला असणारा महाराज पहाडी असा आवाज होता आणि विठ्ठल नामाचा गजर करू लागले. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे भजन करत त्या ठिकाणी ती मंडळी आलेली आहे. होते ते वदले वदनी, भजनाची आमिषाणी गण गण गणात बोते. इकडं असणारे महाराज आसनामध्ये बसलेले होते, ते भजन ते ऐकत होते आणि भजन ऐकता ऐकता महाराजांनी सहज भजन म्हणायला सुरुवात केली. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, अशा प्रकारच्या भजनाला त्या ठिकाणी समर्थांनी प्रारंभ केलेला आहे. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद जान रात्रभरी ते ठाया. तिथं असणार समर्थांचं भजन सारखं हेच होतं, टिचक्या वाजवून अशा प्रकारे चुटक्या वाजवून समर्थांनी भजन करायचं. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते म्हणत म्हणत असणार भजन समर्थ करू लागले. रात्रभर असं असणार भजन झालेलं आहे. गण गण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून, लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला. मग आता लोक सारखं पाहू लागले महाराजांनी कधीही भजन करताना गण गण गणात बोते, गण गण गणात बोते अशा प्रकारे भजन करायचं. त्यांचं जे भजन ऐकून लोकांनी शेवटी असणार महाराज समर्थांना गजानन असं नाव त्यांच्या भजनामुळे प्रदान केलेलं आहे, दिलेलं आहे. जो स्वयंमेव ब्रह्म झाला, नाव रूप कोठून त्याला, नाम रूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. जो असणारा स्वतः ब्रह्मरूप झालेला आहे त्याला नाव गाव असणार काही राहत नाहीये महाराज. नाम रूपाचा हा गलबला, हा बोलबाला, हा असणारा त्या ठिकाणी गोंधळ कुठं असतो? जे प्रकृतीच्या आश्रयानं मायेच्या आश्रयानं राहतात, आश्रयाला राहतात त्यांच्या ठिकाणी नाम रूपाचा गलबला असतो.
अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदान वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे. हे जे समर्थ आहेत अस्ति भाती प्रिय या अंशाच्या या पदाच्या ठिकाणी रममाण आहेत. हे आता वेदांतामध्ये प्रतिपादन करताना सांगितलेलं आहे. अस्ति भाती प्रियम रूपम नाम चेत्यंश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया रूपम ततो द्वयम. अस्ति असणार हे ब्रह्माचं त्या ठिकाणी पद आहे, अंश आहे. अस्ति ब्रह्माचं आहे. अस्ति म्हणजे आहे, भाती म्हणजे भासतो, प्रिय म्हणजे आवडतो. हे तीन अंश परमात्म्याचे आहेत. आणि दुसरे असणारे नाम रूप हे असणारे अंश मायेचे आहेत. हे मायेचे अंश का आहेत? कारण की हे जे अंश आहेत ते व्यभिचारी आहेत. व्यभिचारी म्हणजे बदलणारे. हे मायेचे अंश बदलत असतात सारखे. बघा, एखादं घर आपल्याला आवडतंय तर घर आहे, घर असणार भासतय दिसतंय, घर असणार प्रिय आहे. पण प्रत्येक घराचं नाम आणि रूप हे वेगळं असणार ना. एक घर आहे त्याचं नाव वेगळं काहीतरी त्याला असणार, त्याचं रूप वेगळं. दुसरं घर त्या ठिकाणी त्याचं नाव रूप वेगळं. माणसाचंही असंच आहे. आपण कोणताही जर दृष्टांत जर घेतला तर मायेचे याला दोन का म्हणतात? नामरूप मायेचे याचं कारणच हे आहे कारण की ते व्यभिचारी म्हणजे बदलणारे आहेत, म्हणून ते मायेचे आहेत. आणि अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचे आहेत, ते कधीही बदलत नाहीत. आणि संत महात्मे हे तीन पद जे आहेत, ह्या तीन अंश आहेत, त्या ठिकाणी रममाण असतात. नाथ महाराज असणारा हरिपाठामध्ये वर्णन करतात. अस्ति भाती प्रिय ऐसी पदे तिन्ही एका जनार्दनी तेची झाले. जे असणार अस्ति भाती प्रिय तेच आम्ही झालेलो आहोत. आणि त्याच स्वरूपावर अस्ति भाती प्रिया ठाई ठिकाणी योगेश्वर नाम गजानन महाराज असणारे निमग्न आहेत. त्या आनंदाचं वर्णन कोणी करावं? त्या आनंदाला कोणती उपमा द्यावी? कोणतीच उपमा देता येत नाहीये. तरी आपल्याला समजण्याकरता दासगुण महाराज काही उपमा देतात, ते ऐका. आषाढीसी पंढरपुर वासी हस्ती गोदातीर वा कुंभमेळ्यासी साचार गर्दी होते हरिद्वारी. जसं असणार आषाढीला पंढरपूरला गेल्याच्या नंतर गर्दी व्हावी महाराज. किती गर्दी असते काय सांगता येतं का? एक अंदाज सांगतात 3 लाखे 4 लाखे, पण त्या गर्दीला असणार महाराज मोजमाप नाही एवढी गर्दी. वासी हस्ती गोदातीर. सिंहस्थ म्हणजे गुरु नवग्रह येत. त्या नवग्रहापैकी गुरुग्रह जेव्हा सिंह राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा हा असणारा योग सिंहस्थ पर्वणी त्याला म्हणतात. आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या भटा झाली ज्यांनी, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. अशी असणारी सिंहस्थ पर्वणी. कुंभमेळा भरतो महाराज, किंवा अजून त्याच्यामध्ये महाकुंभ कशाला म्हणायचं? गुरु सिंह राशीत जाणं आणि सूर्य हा मेष राशीत जाणं, त्यावेळेस महाकुंभाचा योग असतो. असे असणारे कुंभ, महाकुंभ, हरिद्वार, गोदातीर, नाम, त्र्यंबकेश्वर, नाशिक इत्यादी ठिकाणी भरतात. तिथं जशी असणारी गर्दी होते तशीच गर्दी या ठिकाणी होते. ते वर्णन या ठिकाणी आपल्याला दासगुरु महाराज सांगत आहेत. त्या परिशे गावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. त्याच प्रकारे महाराज जसं पंढरपूरला लोक असणार जातात आणि पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला भेटतात, जसं असणार महाराज कुंभमेळ्यात जाऊन स्नान वगैरे करतात, तसं या भक्तिरूपी गंगेत स्नान करण्याकरता भक्ती अमृत गंगेमध्ये स्नान करण्याकरता शेगावामध्ये लोक बंकटलालाच्या घरी येऊ लागले. लांबून लांबून लोक येत होते. कानोकान अशी बातमी जायची कोणीतरी महात्मे या बंकटलालाच्या घरी शेगावामध्ये आहेत आणि दर्शनाकरता दुरून लोक समर्थांच्या येऊ लागलेले आहेत. त्यांचे वचन गोदातीरी स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय वितेस ठेवून पायउभे राहिले. स्वामी समर्थ गजानन, जे गजानन महाराज आहेत तेच विठ्ठल आहेत, तेच नारायण आहेत. तुम्ही म्हणताल विठ्ठल हा विटेवर उभा आहे, गजानन महाराजाकडे कोणती विट आहे? दासगुरु महाराज सांगतात निश्चय रूपी असणाऱ्या विटेवर पाय ठेवून या ठिकाणी समर्थ गजानन महाराज उभे आहेत. त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार
गज बजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे. त्यांचं जे वचन आहे, त्यांचं जे बोलणं आहे तेच असणार. गोदा नदीचं तीर आहे, गोदावरी आहे, त्यांचा आनंद हाच असणारा हरिद्वार आहे. आणि अशा प्रकारे सर्व शेगाव त्या ठिकाणी महाराज भक्तांच्या गर्दीनं गजबजून गेलेला आहे. त्या असणाऱ्या बंकटलालाचं घर एक प्रकारचं मंदिर झालेलं आहे. जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला घेच आहे सारखे. जो ब्रह्मपदाला प्राप्त झालेला आहे, जो आपल्या स्वरूपामध्ये असणार, निजानंदामध्ये असणार आत्ममग्न असा महात्मा आहे, त्याला जात आहे का कोणती? त्याला जात नाही, त्याला कोणती पात नाही, त्याला कुळ नाही, त्याला काहीच नाहीये. जसं म्हटले सूर्याची या प्रकाशाला, जसं सूर्याच्या प्रकाशाला सगळे सारखे असतात, तसंच या महात्म्याला आपल्याकडे येणारा प्रत्येक जण हा सारखा असतो. महात्मे कधी त्याला कोणती जात विचारत नाही येत. आमचे परमपूज्य गुरुवर्य स्वामीजी हे असणार महाराज, कधीही कोणीही विद्यार्थी जर शिकायला त्यांच्याकडे गेला तर कधी त्यांनी आयुष्यात कोणाला जात विचारली नाही. महात्म्यांचं हे मोठेपण असतं महाराज. सूर्याच्या या प्रकाशाला, सूर्याला जसं असणार सगळे सारखे आहेत, तसेच असणार या महात्म्याच्या दृष्टीनं प्रत्येक जण सारखा आहे. नित्य यात्रा नवी येई समाराधना होती पाही. त्या ते वाणिता शेषही थकून जाईल निसंशय. नित्य असणाऱ्या नवीन नवीन दिंड्या येऊ लागलेल्या आहेत. यात्रेचं स्वरूप त्या ठिकाणी शेगावामध्ये आलेलं आहे. समाराधना होऊ लागलेली. समाराधना म्हणजे त्याला आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हणजे भंडारा होऊ लागलेला आहे. त्या ठिकाणी महाराज भंडाराचा असणारा उत्सव दररोज व्हायचा. त्याचे वर्णिता शेषही थकून जाईल निसंशयी. त्या असणाऱ्या आनंदाचं, त्या सोहळ्याचं वर्णन जर करायला लागला तर शेषालाही असणार शेष थकून जाईल. शेषाकडून सुद्धा त्या आनंदाचं वर्णन करता येणार नाहीये. अशा प्रकारचा आनंद आणि सोहळा त्या शेगाव मध्ये दिसू लागलेला आहे. तेथे माझा पाड कोण ही कीटका समान. अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. एवढे असणारे गजानन महाराज आहेत आणि तिथं माझ्यासारख्याचा पाड किंमत काय आहे म्हणले. मी त्यांच्या पुढे काहीच नाहीये. मी एका कीटकासारखा, एका असणाऱ्या साधारण गोष्टीसारखा मी त्यांच्या समोर आहे. त्यांचं चरित्र मोठं आहे आणि त्याच महाराजांनी, त्याच महात्म्यांनी असणार मला ही कृपा केली म्हणून बोलतोय. नाहीतर माझी काय ताकद की असणार मी हे गजानन महाराजांचं चरित्र वधवणार. अहो वदनारा मी नाहीये, माझ्याकडून वधवून घेणारे असणारे कोण तर समर्थ श्री गजानन महाराज आहेत. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी आठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया भज पामरा मती नसे. मी तुम्हाला आता समर्थांची थोडीशी दिनचर्या सांगतो असं दासगुण महाराज म्हणतायत. कारण की त्यांची अजून काही दिनचर्या, अजून काय असणार चरित्र सांगण्याकरता मी काय समर्थ आहे का? त्यांनी मला असणार जी बुद्धी दिली त्या बुद्धीनुसार असणार मी काय करतो, महाराजांच्या दिनचर्येचं वर्णन तुम्हाला सांगतो ऐका. कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जाऊन. कधी कधी प्राशन करावे गडूळ जलाचे. कधी कधी असणार महाराजांनी मंगल स्नान करावं. कधी कधी असणार काय करायचं, हाळामध्ये जायचं. गुरासाठी बांधलेला जो पाण्याचा हौद त्याला हाळ असं म्हणायचं. त्या हाळामध्ये जाऊन असणार कधी कधी प्राणी प्राशन करायचं. त्यांच्या दिनचर्याचा नियमन होता एक साचा. प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी. त्यांच्या असणारा दिनचर्येचा महाराजांच्या असा नियम असा काही नव्हता महाराज. त्यांना वाटलं तसं असणार त्यांचं प्रकार वायूच्या गतीचा. जसं असणार वायूची गती आपल्याला सांगता येत नाही किंवा त्याची दिनचर्या काही सांगता येत नाही, तसे महाराज वायूसारखे वेगवान असे महाराज. जसं वायूचं काही सांगता येत नाही तसं महाराजांच्या नियमाचं, नित्यनियमाचं, दिनचर्येचं काहीच सांगता येत नाहीये. अशा प्रकारे वर्णन या ठिकाणी दासगुण महाराज सांगत आहेत.
चिलमी वरी प्रेम भारी, ती लागे वरच्यावरी, नभती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक. महाराजांचं असणार आपल्या चिलमीवर मोठं प्रेम होतं महाराज. त्या चिलमीचं वर्णन पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला गेलेलं आहे. कच्ची चिलीम हातात जी होती तयाची स्वकृत. गजानन महाराजांनी स्वतः बनवलेली असणारी ती कच्ची अशी चिलीम होती. वर्णन करताना दासगणू महाराज सांगतात, कुंभाराच्या भट्टीपर्यंत जिने पाहिले नव्हते. ज्या असणाऱ्या चिलिमीनं कुंभाराच्या असणाऱ्या भट्टीकडे पाहिलं नव्हतं, म्हणजे महाराजांनी ती चिलीम स्वतः अशी बनवलेली होती. कुंभाराच्या असणाऱ्या भट्टीमध्ये ती चिलीम भाजलेली नव्हती. कशी होती? कच्ची होती. अशी असणारी ती चिलीम महाराजांच्या हातात होती. महाराजांना त्या चिलिमीवर प्रेम होतं. ती लागे वर्षावर असणार ती चिलीम त्यांना पुन्हा पुन्हा लागायची. महाराजांची आसक्ती त्याच्यावर नव्हती. ते फक्त असणार केवळ कौतुक म्हणून असणार ते लीला ते करत होते. असो आता पुढील अध्याया, भाव ठेवा ऐकावया, आदी पर्वणी साधावया, वेळ करू नका. असो आता असणार तुम्ही ऐका. पुढील अध्याय तुम्हाला सांगणार आहे. भाव ठेवून असणार तुम्ही ही कथा ऐका. ही कथा म्हणजे एक प्रकारची पर्वणी तुमच्याकडे आलेली आहे, तुमच्यापर्यंत आलेली आहे. ही पर्वणी दौडू नका. पर्वणी ही पुन्हा पुन्हा येत नसते. पर्वणी ही एकदाच येत असते किंवा ठराविक कालावधीमध्ये पर्वणी येत असते. म्हणून आता ही पर्वणी आलेली आहे, तर या असणाऱ्या पर्वणीचं तुम्ही सोनं करा. त्याच्याकरता तुम्ही वेळ लावू नका. अशा प्रकारची विनंती दासगणू महाराज आपल्याला करत आहेत. हे श्री गजानन चरित्र, आदर्श हो भाविका प्रत, हेच विनवी जोडोनी हात, दास गणू ईशाते. हे असणार श्री गजानन महाराजांचे चरित्र. हे सर्वांना असणार महाराज आदर्श हो भाविका प्रत. आदर्श गजानन महाराजांच्या चरित्राकडे पाहून असणारा आपण वागायला पाहिजे. आदर्श आपण ठेवायचा तर कोणाचा ठेवायचा? चांगल्यांचा आदर्श ठेवायचा. पण दुर्दैव आताचा असा आहे, बरेच असणारी तरुण पिढी असेल, बरेच जण लोक आहेत, बरेच जण मुलं आहेत, मुली आहेत, आदर्श असणारा महाराज नाही त्या व्यक्तीचा आदर्श ठेवला जातो. आदर्श अशी व्यक्ती त्यांना समोर व्यवस्थित नसल्यामुळे त्यांचंही जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाहीये. या ठिकाणी महाराज वर्णन करताना दासगणू महाराज म्हणतात, तुम्हाला आदर्श ठेवायचा असेल तर गजानन महाराजांच्या चरित्राचा आदर्श ठेवा, माऊलींच्या चरित्राचा आदर्श ठेवा, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. आणि अशा महात्म्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे आपलं जीवन बनवायचा प्रयत्न करा. नाही की असणाऱ्या कोणत्या नट किंवा नटीसारखं जीवन करायचा प्रयत्न आपण करू नका. असं करताल तर असणार तुम्ही नक्कीच या संसाराच्या फेट्यात. पण या महात्म्यांच्या असणाऱ्या दर्शनानं, महात्म्याच्या असणाऱ्या आदर्शानं असणार आपलंही जीवन त्या ठिकाणी पवित्र पुण्यपान असं असणार होईल. म्हणून या महात्म्यांच्या आदर्शाचं तुम्ही अनुकरण करा. अशा प्रकारे दासगणू महाराज हात जोडून भगवंताला विनवणी करतात, देवा आम्हाला असं बनव. आणि आपल्याला विनवणी करतात, तुम्ही सर्वांनीही या गोष्टीचा लाभ घ्या. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्यायः समाप्तः. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.